ओके. आजचं सेशन आपण चालू करूया. याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे आतापर्यंत की बायोलॉजीचा जो कंटेंट आहे, बऱ्यापैकी आपण कव्हर केलेला आहे. त्यातला शेवटचा जो भाग आहे, ज्याच्यावरती साधारणतः 1 किंवा 2 प्रश्न असे असतात. अ, किंवा थोडेसे चेंजेस जे होत असतात वातावरणातले किंवा वेगवेगळ्या ग्लोबली जे आता नवीन-नवीन पॅन्डेमिक आलं, तर त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर हा जो सेक्शन आहे, तो आपण आज कव्हर करणार आहोत. एंटायर ह्युमन बॉडी, त्याचं स्ट्रक्चर, त्याचं फंक्शन, ते कशी काम करते, वेगवेगळे ऑर्गन्स कसे काम करतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत. त्याचबरोबर त्याचं फंक्शनिंग विथ रिस्पेक्ट टू एन्व्हायरमेंट म्हणजे बाहेरच्या वातावरणाशी पण आपण थोडंसं बघितलेलं आहेच ते. मग शिकवताना तो भाग पण आपण कव्हर केलेला आहे. आता पुढचा भाग जो अत्यंत महत्त्वाचा आहे, की वेगवेगळे रोग, त्या रोगांचं वर्गीकरण कसं असतं आणि त्याचबरोबर त्या रोगांच्या सोबतच वेगवेगळे आजार होतात कसे, त्याचे सिम्प्टम्स काय आणि त्याचं कसं म्हणजे ते कोणामुळे होतात, व्हायरसेसमुळे होतात, बॅक्टेरियामुळे होतात. त्याच्यापैकी किती लोकांना वेगवेगळ्या आजारांना बळी जावं लागतं, त्याचं पॉप्युलेशन वाईज कसं असतं. WHO ने आजाराची डेफिनेशन काय दिलेली आहे आणि आपण आजार कशाला म्हणतो? तर थोडंसं ब्रॉड लेव्हलवरती आपण हा कन्सेप्ट अत्यंत सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. फक्त मला या आजच्या सेशनमध्ये शिकवत असताना मॅक्सिमम वेळेस तुम्हाला एक इमेज शेअर करायला लागणार आहे. वेगवेगळा आजार बदलला, की त्याचा जो ज्या आजारामुळे ज्याच्यामुळे तो आजार होतो, ती इमेज मला शेअर करावी लागणार आहे. तर ती एक गोष्ट आहे. तर हे सुरू करण्यापूर्वी मला फक्त एक थंब सगळ्यांकडनं जसं आपण नेहमी करतो, तसा एक थंब द्या आणि लगेचच एका सेकंदात आपण सुरू करूयात. येस, धन्यवाद सर्वांचं मनापासून. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया, की हेल्थ म्हणजे नेमकं काय असतं हेल्थ? हेल्थ कशाला म्हणतात? तर आपल्यापैकी सगळेच जवळपास कुणाचं तरी डोकं दुखलं, कुणाचं तरी पोट दुखलं, काहीतरी दुखलं हे सगळ्यांचं सगळ्यांचं झालेलं आहे. पण या या दुखण्याच्या किंवा या आपल्याला फील होण्याच्या गोष्टीला काय म्हणतात? आणि ॲक्चुअल हेल्थ कशाला म्हणतात? तर अगदी सोप्या पद्धतीत सुरुवातीपासून आपण बघणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे, हेल्थ म्हणजे काय? तर हेल्थ म्हणजे काय? तर थोडक्यात आपलं फिजिकल व्हिडिओ दिसतोय सगळ्यांना? ओके. आपलं फिजिकल, त्याच्यानंतर मेंटल 3 शब्द WHO ने डेफिनिशनमध्ये घातलेले आहेत. तर ते शब्द असे आहेत, की फिजिकल, त्याच्यानंतर मेंटल आणि सोशल वेलबिंग असा शब्द WHO ने वापरलेला आहे. हेल्थ म्हटल्यानंतर आपल्याला त्यांची डेफिनेशन कॉपी करणं किंवा त्यांची डेफिनेशन जी आहे ती शिकणं गरजेचं आहे आणि आपल्या सगळ्या पाठ्यपुस्तकांमध्ये तीच डेफिनेशन आहे. आपल्याला डेफिनेशन जशीच्या तशी विचारणार नाहीत, पण आपल्याला अंडरस्टँडिंग डेफिनेशनचं अर्थात चांगलं असलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा कन्सेप्ट हा आहे, की हेल्थ म्हणजे काय? तर 3 पॅरामीटरवरती आपण हेल्थ डिसाईड करतो. 3 गोष्टींवरती आपण हेल्थ डिसाईड करतो आणि ते 3 गोष्टी, त्या 3 पॅरामीटर आहेत. एक फिजिकल, दुसरं मेंटल आणि तिसरं असं आहे, फिजिकल मेंटलच्या बरोबर तिसरं असं आहे, की सोशल वेलबिंग, सोशल बिंग. आता या एका-एका गोष्टीमध्ये आपण थोडंसं डीप जाण्याचा प्रयत्न करूया, की नेमकं फिजिकल काय असते? म्हणजे मला जे दिसतं, माझे हात, पाय, डोळे, नाक, कान हे फिजिकली जसे दिसतात, म्हणजे आपण डोळ्याने जे बघू शकतो, हे सगळं स्ट्रक्चर कुठेही तुटलेलं नाही, कुठेही फुटलेलं नाही, कुठेही कापलेलं नाही. अशा अवस्थेमधलं हे चांगलं स्ट्रक्चर, हे एक फिजिकल झालं. त्याच्यानंतर दुसरं आहे की मेंटल, म्हणजे जे दिसत नाही. फॉर एक्झाम्पल मला चिंता नावाचा रोग लागलेला आहे. उदाहरणार्थ, मला कुठलाही आजार नाही, पण उदाहरणार्थ चिंता नावाचा आजार ग्रासलेला आहे. त्या आजाराने मला ग्रासलेलं आहे. तर मी काय करणार, की मी कायम कुठल्यातरी गोष्टीबद्दल विचार करणार, त्याच्यावरच ती माझा वेळ जाणार. तर मी मेंटली पण सुखी, समाधानी त्याच्यामध्ये नाहीये. म्हणजे मेंटल हेल्थ पण बरोबर आहे.
आणि हे जर डिस्टर्ब असलं माझं मेंटल किंवा फिजिकली काही जर तकलीफ असली, मला कुठला तरी त्रास असला, तर मी सोशली पण तसा वागणार नाही. फॉर एक्झाम्पल 4 लोकं मस्त गप्पा मारत बसलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जर मी असलो आणि माझं जर काही दुखत असेल, तर आय विल नॉट म्हणजे त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेणारच नाही मी. कारण मी मेंटली पण म्हणजे सोशली वेलबिंग पण असू शकत नाही. मग सोशली वेलबिंग आहे का? त्याच्यानंतर मेंटल चांगले आहोत का? त्याचबरोबर फिजिकल, मेंटल आणि सोशल वेलबिंग आपल्या घरामधलं वावरताना, सोशल समाजामध्ये वावरत असताना हे सगळं जे नीटनेटकं जर असेल आपलं आणि व्यवस्थित चालत असेल, तर आपण त्याला म्हणूया, आपण हेल्दी आहोत. आपण हेल्दी आहोत. तर मी जे 3 गोष्टी आता सांगितल्या आपल्याला WHO च्या डेफिनेशन प्रमाणे, तर मला त्या 3 गोष्टी कुठल्या याचं एकाने एक उत्तर दिलं तरी हरकत नाही, पण मला त्याचं उत्तर पाहिजे, की कुठले 3 बेसिक अशा गोष्टी आहेत, की ज्याला आपण हेल्थ म्हणतो किंवा वेलबिंग असं म्हणतो. तोपर्यंत मी इमेज शेअर करतो. फास्ट रिप्लाय करायचा आहे. किती लोकांना सांगता येणार? किती लोकांना सांगता येणार, की आपल्या हेल्थमध्ये 3 पॅरामीटर असतात आणि ते 3 पॅरामीटर कोणते-कोणते असतात? आताच आपण ते डिस्कस केलेले आहेत. खूप सोपं लक्षात ठेवायचं आहे. एक जे डोळ्यांना दिसतं, जे फिजिकली, दुसरं जे दिसत नाही आणि तिसरं जे वागण्यातून आपलं असतं जाणवतं, दॅट इज वागण्यातून जे दिसतं किंवा जाणवतं, ते जे असतं ते असतं आपलं सोशल वेलबिंग. म्हणजे आपल्याला 3 प्रकारे वेलबिंग असलं पाहिजे. एक कोणतं फिजिकल, दुसरं मेंटल आणि तिसरं सोशल 3 प्रकारे आपलं वेलबिंग हे असलं पाहिजे. याला ही जे 3 कंडिशन्स आहेत, हे जे आहेत, याला म्हणतो आपण WHO डेफिनिशन प्रमाणे सगळं बरोबर असणं. तर ही जी डेफिनिशन आहे ती हेल्थची आहे. हेल्थच्या डेफिनिशनमध्ये तिन्ही गोष्टी जर येत असेल, एखादा माणूस हेल्दी आहे, निरोगी आहे, हे WHO जेव्हा तो फिजिकली सगळा फुटलेला नाहीये. दुसरी गोष्ट तो मेंटली पण पीसमध्ये आहे, शांततेत आहे, मस्त वेगळा आहे. चौथी गोष्ट तो सगळ्यांशी गप्पा मारत, हसत-खेळत बोलतो. म्हणजे काय तो फिजिकली ओके आहे. उदाहरणार्थ आपण बऱ्याचदा बघितलं की आपण सगळे, सगळे आपण वयाच्या 25शी नंतर गेलेले आणि स्पर्धा परीक्षेचे स्टुडंट आपण बऱ्यापैकी कुठल्यातरी एका आजाराकडे आता आपण झुकतो तसं म्हणायला आपल्याला हरकत नाही. पण आपल्या पुढे ध्येय असल्यामुळे, आपलं टार्गेट असल्यामुळे आपल्याला ते आता कळत नाही. पण ह्या तिन्ही स्टेजेसनं आपले तिन्ही बाबी पॅरामीटर जे आहेत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या नुसार, WHO डेफिनेशन नुसार हे असणं म्हणजे हेल्थ आहे. याच्यापैकी कुठला एखादा मिसिंग असला तरी आपण अनहेल्दी असतो. याच्यापैकी कुठला एकही मिसिंग असला तर आपण अनहेल्दी असतो किंवा आपलं आरोग्य पूर्ण नाही असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. नऊ आता पुढचा विषय असा येतो, की युनायटेड नेशनने काय केलेलं आहे? युनायटेड नेशनने काय केलेलं आहे, की आरोग्य हा जो आहे बेसिक ह्युमन राइट्स केलेला आहे. आरोग्य हा काय केलेला आहे? हे लक्षात ठेवायचं आहे स्टेटमेंट. आरोग्य हा बेसिक ह्युमन राइट्स आहे. मानव अधिकाराच्या यादीमध्ये आरोग्य हा बेसिक ह्युमन राइट आहे. म्हणजे तुमचं आरोग्य इतकं महत्वाचं आहे हे युनायटेड नेशनला पण वाटलं. WHO बरोबरच. तर त्यांनी बेसिक ह्युमन राइट्स म्हणून आपल्या आरोग्याला किंमत दिलेली आहे. आपलं म्हणजे सर्वांचंच आरोग्य. कोणाचंही असं नाही. त्याला अनइक्वली ट्रीटमेंट केलं जात नाही आणि आपलं आरोग्य हे बेसिकली चांगलं असलं पाहिजे. याला आपण म्हणतो ह्युमन राइट्सचा दर्जा मिळालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे, की डिसीज कशाला म्हणतात? डिसीज. व्हॉट इज डिसइज? या शब्दाचाच अर्थ आहे डिस म्हणजे नॉट इज म्हणजे इझी फील होत नाही. डिस इज DISEASE डिस इज या शब्दाचाच अर्थ असा आहे DISEASE डिस इज म्हणजे काय की मला एकदम फ्रीली किंवा असं कम्फर्टेबल वाटत नाही याचा अर्थ काय आहे की मला डिसीज आहे कुठला तरी. फॉर एक्झाम्पल माझा पाय दुखतो म्हणजे मी कम्फर्टेबल फील करणार आहे का? नाही. याचा अर्थ काय? मला डिसीज आहे.
मला माझं डोकं दुखतंय अभ्यास करून करून, उदाहरणार्थ तुमच्या इतका. तर त्यामुळे जर माझं डोकं दुखत असेल तर आय एम म्हणजे मी आता या क्षणाला नॉर्मल आहे का? नाही. आय एम अ डिसीज्ड पर्सन. मग ज्या ज्या लोकांचं डोकं दुखतं किंवा कुठला आजार होतो, अशा कंडिशनला आपण म्हणतो डिसीज्ड सिच्युएशन. डिसीज्ड सिच्युएशन. मग या सिच्युएशनला जर आपण डिसीज सिच्युएशन म्हणत असू, तर मग वेल बिईंग कशाला म्हणतात किंवा नॉर्मल सिच्युएशन कशाला म्हणतात? तर ज्या सिच्युएशन मध्ये आपलं मानसिक, शारीरिक आणि सामाजिक वर्तन चांगलं असतं. मानसिक, शारीरिक असणं, चांगलं असणं, त्याचबरोबर सामाजिक वर्तन चांगलं असणं, या सगळ्या गोष्टीला आपण म्हणतो, आपण वेल बिईंग मध्ये आहोत किंवा चांगल्या कंडिशन मध्ये आपण आहोत. इथपर्यंत ही गोष्ट आपण शिकलेलो आहोत. तर आपण काही लोक आता बहुतेक नवीन जॉईन झालेले आहेत. जवळजवळ 4-5 लोक. जस्ट मी 2 मिनिटात एकदा रिमाइंड करतो आणि पुढच्या टॉपिकला आपण शिफ्ट होतोय. तर आतापर्यंत आपण काय बघितलं, तर हेल्थ म्हणजे काय? तर हेल्थ म्हणजे काय, तर WHO ने एक डेफिनेशन आखून दिलेली आहे हेल्थची, आणि त्या डेफिनेशन नुसार आपण हेल्थ हे डिफाईन करत असतो. WHO ने हेल्थ डिफाईन करण्याच्या वेळेस किंवा हेल्थची व्याख्या करताना 3 गोष्टी मांडलेल्या आहेत. एक म्हणजे फिजिकल हेल्थ, दुसरी म्हणजे आपली मेंटल हेल्थ, आणि तिसरी म्हणजे आपली सोशल बिईंग. फॉर एक्झाम्पल, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत, हे फिजिकली एकदम अट्टेकट्टे आहेत, पण तो किंवा ती त्याच्या आयुष्यातनं सोडून गेला, उदाहरणार्थ घेतोय ना तो, तर तो बिचारा त्या विचारातच आहे आणि त्या विचारामध्ये त्याचं मेंटल हेल्थ सगळं खराब झालेलं आहे. तर अशा कंडिशनला आपण म्हणतो की तो फिजिकली चांगला आहे पण मेंटली चांगला नाही, कारण त्याला कुठल्या तरी गोष्टीने ग्रासलेला आहे. तो त्याचं पूर्ण लक्ष तिकडं आहे, तो कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीये, तो मेंटली नाही, किंवा त्याचा आणखी कुठला एखादा मेंटल आजार त्याला आहे. तर अशा पद्धतीने तो पण एक पॅरामीटर आहे. सोशली वेलबिईंग नाही. एखाद्याचा म्हणजे आता फारच त्याचं सगळं वाईट चालू आहे, तर तो सोशली वेलबिईंग असणारच नाही. म्हणजे तो पण एक क्रायटेरिया त्याचं WHO ने ऍड केलेला आहे. आणि या तिन्ही मिळून जे स्टेटस बनतं त्याला म्हणतो आपण हेल्थ. आणि हे तिन्ही जर चांगले असतील तर त्याला म्हणतो आपण वेलबिईंग, चांगलं आहे सगळं सेफ्टी. हे इथपर्यंत आपण बघितलं. त्याच्यानंतर हे जी आरोग्य आहे, आरोग्य ही अत्यंत महत्वाची गरज आहे, असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आणि युनायटेड नेशन चार्टर यांनी सांगितलं. म्हणून तो काय की युने म्हणजे तो ह्युमन राईट्स मध्ये ऍड करण्यात आलेला आहे. ह्युमन राईट्स मध्ये ऍड करण्यात आलेला आहे. आता पुढचा प्रश्न आहे की मग हे सगळं झालं, डेफिनेशनचा भाग संपला, तर मग हेल्थ कशाला म्हणायचं किंवा डिसीज कशाला म्हणायचं? म्हणजे आता आपण WHO ने हेल्थची डिसिजन दिली की हेल्थ म्हणजे चांगलं, मग डिसीज म्हणजे काय? तर हेल्थ मधला एक छोटासा टॉपिक असतो, त्याला म्हणतात डिसीज. आणि ते डिसीजची डेफिनेशन काय केलेली आहे की नॉट इज. दिस इज म्हणजे काय की नॉट इज म्हणजे एखादी गोष्ट नॉट ऍट इज म्हणजे मला खूपच कम्फर्टेबल फील करणं. इजचा अर्थ आपण सोपा घेऊया, कम्फर्टेबल. मला जर कम्फर्टेबल फील होत नसेल एखाद्या कंडिशन मध्ये, तर दॅट इज अ डिसीज. कम्फर्टेबल वाटत नसेल, एखादा त्रास होत असेल, तर दॅट इज डिसीज. मग काय होतं, आपण सायंटिफिकली जर त्याचं बघितलं तर काय नेमकं त्याचं डेफिनेशन घेऊ शकतो आपण सायंटिफिकली, आणखी थोडंसं मोर इलॅबोरेटेड फॉर्म मध्ये जर आपण केलं, तर त्याला आपण काय म्हणूयात. तर सायंटिफिकली किंवा मोर इलॅबोरेटेड फॉर्म मध्ये जर बघितलं, की आपल्या बॉडीचं फिजिओलॉजिकल, फॉर एक्झाम्पल, माझं श्वास घेतोय मी आणि श्वास घ्यायला जर मला अडथळा निर्माण होतोय, तर दॅट इज अ फिजिओलॉजिकल. म्हणजे फिजिओलॉजिकल प्रॉब्लेम. किंवा सायकोलॉजिकल म्हणजे काय की माझ्या आतमध्ये काहीतरी गुंतागुंत झालेली आहे मेंदूत, आणि मला काही फोकस करता येत नाही, मला वाचता येत नाही, मला कॉम्प्रिहेंड करता येत नाही, माझं आकलन होत नाही, त्याच्यामुळे मला पेपरही सोडवता येत नाही. असं जरी काय असेल, म्हणजे बऱ्याचदा उदाहरणार्थ सगळ्यांचं असं झालेलं असेल असं नाही, आपण पण उदाहरणार्थ किंवा प्रेमभंग झाला एखाद्याचा, ते एक उदाहरण आहे. किंवा एखाद्याच्या घरी मृत्यू झाला, तर तो त्या कंडिशन मध्ये खूप चांगल्या मेंटल स्टेटमध्ये नसणार आहे. तर अशा शॉर्ट किंवा लॉंग टर्मच्या कंडिशनला आपण अशा याला म्हणतो, किंवा या सगळ्या सिच्युएशनला आपण म्हणूया डिसीज, की ज्यामध्ये त्याला चांगलं फील होत नाही, त्याला चांगलं फील होत नाही, अशा कंडिशनला आपण म्हणतो डिसीज. त्याच्यानंतर आहे रोग जे आहेत, आपले वेगवेगळे जे आजार आहेत. आपण बघितलं हेल्थ म्हणजे काय आणि डिसीज म्हणजे काय. त्याच्यानंतर जे आहे आपण बघणार आहोत, तर रोग जे असतात, हे रोग वेगवेगळे जे आहेत, या रोगांना कसं ओळखायचं किंवा यांचं ओळखण्यासाठी यांचं क्लासिफिकेशन असलं पाहिजे.
आणि हे क्लासिफिकेशन जे आहे, की हे डिफरंट रोग जे आहेत, यांचं लक्षणं काय आहेत, हे कसे दिसतात, याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळतं, की नेमके आजार होतात कसे, कशाने होतात, काय त्याचं मागचं हे आहे. तर आपण आता पुढचा विषय घेऊया, की रोग म्हणजे एखादी गोष्ट आहे, मला फार समजा, की डोकं दुखणं किंवा मला आता इचिंग होतंय, खाजवतंय किंवा कफ होतोय, त्याच्यानंतर नाही किंवा असं जेव्हा काही सिम्प्टम्स मला दिसतात, तेव्हा मला असं म्हणायला लागेल, की मी काही वेळासाठी काय म्हणायला लागेल, की रोगी आहे, मला रोग झालेला आहे. मग हे रोगांचे जे हे आहे, याचं क्लासिफिकेशन कसं करतात? तर एक लक्षणावरून रोगांचं त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं, की लक्षणं कोणती आहेत? त्याच्यावरून त्याचं एक क्लासिफिकेशन केलं जातं. दुसरं असं असतं, की त्याचा कालावधी किती आहे? कुठलाही आजार झाला तर तो किती काळासाठी आहे? या कालावधीनुसार त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. म्हणजे एक तर रोग कुठला आहे, त्याचं निदान कसं करायचं, तर त्याचं लक्षणं कोणती आहेत त्याच्यावरनं. दुसरं आहे की त्याचा कालावधी नुसारही त्याचा एक प्रकार करता येतो आणि तिसरं आहे त्याचं प्रसार कसा होतो, प्रसार म्हणजे तो कसा प्रसारित केला जातो, त्याच्या प्रसारणावरून अ, अ, त्याचं वर्गीकरण केलं जातं. तर हे आता वर्गीकरण आपण थोडक्यात समजून घेऊया. तर पहिलं आहे की लक्षणावरून आजार रोगाचे वेगवेगळे लक्षणं असतात. वेगवेगळ्या रोगाचे वेगवेगळे लक्षणं हे असतात आणि त्या वेगवेगळ्या लक्षणावरून आपल्याला काय करतो, आजार कळतो. पण बऱ्याचदा असं होतं, की लक्षणं समान असतात, पण रोग वेगळे-वेगळे असतात. असं कधीच होत नाही, की सगळ्या 2 रोग एकत्र आणि ते पण लक्षणं समान असू शकतात, पण रोग किंवा आजार वेगळे-वेगळे असू शकतात. ही महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. लक्षणं समान असतात, पण आजार वेगवेगळे असतात. यापर्यंत आपण पोहोचलो आणि इथून पुढे आपण करणार आहोत रोगांचं वर्गीकरण. हे सुरू करण्याच्या आधी किती लोकांपर्यंत मी पोहोचलो, त्या सगळ्या लोकांनी इथं मला द्यायचंय. ओके. पुढचा टॉपिक जो आहे आपला, तो असा आहे आता, रोगांचं जे वर्गीकरण आहे, ते आपण 4 प्रकारच्या गोष्टींमुळे करतो. एक तर त्याचा कालावधी, रोगांचं वर्गीकरण लक्षात ठेवायचं हां हे. मी विचारणार आहे याच्यावरती. रोगांचं वर्गीकरण आहे, हे आपण कशावरनं करतो? एक तर त्याचा कालावधी बघतो, की किती दिवस हा रोग आहे. त्याच्यावरून किंवा किती दिवस, किती महिने किंवा मरेपर्यंतच आहे का? सोबतच घेऊन जाणार का एखादा आजार? याच्यानुसार आपण त्याचं वर्गीकरण करतो. दुसरं आहे, की रोगाचं कारण काय आहे? म्हणजे कालावधी, कारण, प्रसारण म्हणजे कारण कुठलं आहे रोगाचं त्याच्यावरून. तिसरं बघतो आपण तो प्रसारित कसा होतो म्हणजे रोग एका माणसाकडून दुसऱ्याकडे जातो कसा, त्याला प्रसारण म्हणतो. त्याच्यावरून करतो. आणि चौथा प्रकार आहे पॅथोजन वरून. म्हणजे त्याचा नेमका घटक जर आपल्याला माहीतच असला तर त्याच्या नावावरून आपण त्याचं क्लासिफिकेशन करत असतो. गेल्या 2 वर्षामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत. कोरोनाचा जो प्रश्न येतो, तो आपल्या आजच्या लेक्चरशी रिलेटेड येतो. म्हणजे प्रसार, प्रसारण आणि हे सगळं याच्यातलं येतं. पण ह्या बेसिक कन्सेप्ट जर आपल्याला कळाल्या, तर ते पेपरमध्ये किंवा ॲक्चुअल जेव्हा आपण ते प्रश्न वाचू त्यावेळेस सहज लक्षात येतं, की हा नेमका कशाचा आजार आहे आणि कुठे याचं उत्तर आहे, काय आहे. तर आपण बघूया पहिला प्रकार दॅट इज अ ड्युरेशन. ड्युरेशन म्हणजे रोगाचं जे पहिलं प्रकरण येतं आपलं, ते तो कालावधी. कालावधीनुसार आपल्याला त्याचं वर्गीकरण लक्षात घ्यायचं आहे. तर कालावधीनुसार त्याचं वर्गीकरण हे 2 प्रकारे केलं जातं. एक असतं ॲक्यूट, एक असतं ॲक्यूट लक्षात ठेवायचंय. ॲक्यूट आणि दुसरं असतं क्रॉनिक. आता हा प्रश्न मराठी म्हणजे जर क्वेशन पेपरमध्ये टाकला गेला किंवा आला असेल, तर त्यावेळेस ॲक्यूट आणि क्रॉनिक हे शब्द इंग्लिशच्या त्याचं जे हे असतं इंग्लिश आणि मराठीमध्ये जे पेपर छापला जातो, त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये वाचायचं. सायन्सचा प्रश्न सोडवत असताना शक्यतोवर इंग्लिशमध्ये वाचायचा आणि नसेल कळत तरी दोन्ही भाषेत वाचायचा आणि त्यातले जे कीवर्ड लक्षात घेण्यासारखे असतात किंवा लक्षात घ्यायचे असतात, ते आपण लक्षात ठेवायचे. आता इथं लक्षात ठेवण्यासारखे कीवर्ड ॲक्यूट आणि क्रॉनिक. मग काय असतं, की कमी वेळ जो आजार असेल, कमी वेळासाठी एखादा असेल, तर त्या आजाराला म्हणतो आपण
अॅक्यूट आजार. आणि एखादा आजार जर झाला किंवा आला पण तो जातच नाहीये, तर त्या आजाराला किंवा खूप लॉंग पिरियडसाठी आहे किंवा जातच नाहीये. खूप लॉंग पिरियडसाठी आहे किंवा जातच नाहीये. तर अशा आजाराला म्हणतो आपण क्रॉनिक डिसीजेस. मग आता याचं उदाहरण आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल, जर कॉलेरा झाला किंवा स्वाईन फ्लू झाला, कॉलेरा झाला, झाला, कॉलेरा किंवा स्वाईन हे अॅक्यूट आहेत, होतात, बरे होतात, निघून जातात. पण जर डायबिटीज झालं किंवा ट्युबरक्युलोसिस झाला तर हे जात नाहीत लवकर. हे कशामध्ये येतात? तर क्रॉनिक मध्ये येतात. हा झाला आपला पहिला रोगाचा प्रकार, की आजारांचा प्रकार का कोणता कोणता असतो. त्याच्यामधला पहिला जो विषय आपण बघितला की तो असतो रोगाच्या कालावधीनुसार, आणि त्याला दोन प्रकार असतात. एक असतो अॅक्यूट, दुसरा असतो क्रॉनिक. क्रॉनिक मध्ये येणारे आजार हे खूप कालावधीसाठी असतात किंवा एखाद्या वेळेस ते जातच नाहीत. हा झाला याचा प्रकार. आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत, की प्रसारण जे होते रोगाचं देवाणघेवाण एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जे जाते, त्या प्रसारणावरून त्याचं वर्गीकरण बघणार आहोत. आणि ही प्रसारणावरूनच जे वर्गीकरण आहे, तर ते आपल्याला बघायचं आहे. आणि प्रसारणावरचं जे वर्गीकरण आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर प्रसारणावरून जे वर्गीकरण होतं ते आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा येतं की पॅन्डेमिक. पॅन्डेमिक सगळ्यात पहिलं वर्गीकरण मोठं घेऊयात आपण, पॅन्डेमिक. तर पॅन्डेमिक म्हणजे काय, की एखादा आजार हा वर्ल्ड वाईड असतो. म्हणजे आता कोरोना जो होता हा पॅन्डेमिक होता. पेपरमध्ये याच्यावर असाच शब्द यायचा, पॅन्डेमिक. म्हणजे काय, तर कोरोना वॉज अ वर्ल्ड वाईड डिसीज. अख्ख्या अख्ख्या जगात कोरोना आला होता. आपलं असं काही नव्हतं की एखाद्या विषया ठिकाणी. मग हे जागतिक लेवलवर असतात. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर दुसरा प्रकार येतो, तो येतो एपिडेमिक. पहिला येतो प्लॅन्डेमिक, दुसरा येतो एपिडेमिक. एपिडेमिक मध्ये काय येतं? एपिडेमिक मध्ये जे आजार प्लेस टू प्लेस लार्ज आणि असतात, जे आजार प्लेस टू प्लेस असतात आणि लार्ज नंबर ऑफ पीपलला असतात, त्याला आपण म्हणतो एपिडेमिक. एपिडेमियोलॉजी किंवा एपिडेमिक आजार म्हणजे काय, की साथीचे रोग. साथीचे रोग, आणि ही साथ पर्टिक्युलर भागामध्ये येते आणि ती साथ निघून जाते, आणि मग त्याला आपण तो रोग तिथला बरा होतो. तो तो पॅन्डेमिकच्या थोडासा कमी याचा असतो, पर्टिक्युलर रिजन मध्ये असतो. पण पॅन्डेमिक हा वर्ल्ड वाईड असतो. हे आपण इथं लक्षात घेतलेलं आहे. पुढचा जो भाग आहे आपला, तो येतो. मग आता पॅन्डेमिकची उदाहरणं बघितले आपण, कोरोना किंवा HIV आता ग्लोबलच आहे, त्याला पॅन्डेमिक म्हणायला हरकत नाही. आणि दुसरा असा आजार आहे प्लेस टू प्लेस होणारा, की टायफॉइड किंवा कॉलेरा. टायफॉइड जो आहे किंवा कॉलेरा आहे तो आता हे टायफॉइड कसे असतात, कॉलेरा काय असतो, हे आपण आता पुढे जेव्हा डायग्राम शिकू त्यावेळेस मी डिटेलमध्ये घेतो. जस्ट आपल्याला आता त्याचं वर्गीकरण लक्षात घ्यायचं आहे. दुसरं असतं एंडेमिक डिसीज. एंडेमिक डिसीज म्हणजे काय, की जे पर्टिक्युलर एरियामध्येच असतात, सर्टन एरियामध्ये असतात, सर्टन एरियामध्येच असतात, अशा आजाराला एंडेमिक डिसीजेस म्हणतात. आणि उदाहरण नाही त्याचं फॅलेरियासिस. फॅलेरियासिस म्हणजे काय, की हत्ती रोग. फॅलेरियासिस म्हणजे काय, हत्ती रोग. आणि हा हत्ती रोग म्हणजे काय, याच्यात पाय हत्तीच्या पायासारखा जाड होतो, म्हणून त्याला हत्ती रोग असं म्हणतात. हा जो फॅलेरियासिस आहे, फॅलेरियासिस, फॅलेरिया, हा सगळीकडे सापडत नाही. आपल्या देशातल्या काही भागामध्ये, केरळमध्ये एर्नाकुलम नावाचा जिल्हा आहे, त्या ठिकाणी हा जास्त असतो, एर्नाकुलम. आणि एक दोन जिल्हे आहेत असे, तर ठराविक ठिकाणीच तो सापडतो. आणि तिथनही पण तो दुरुस्त होत चाललेला आहे. हे जे पॅन्डेमिक वाले जे आजार आहेत हे, तर त्याच्यामध्ये येतो हत्ती रोग. आणि रोगाच्या कारणावरून आता बघितलं, आता हे बघितलं आपण रोगाचं प्रसारण कसं होते, प्रसारणावरून बघितलं. आता रोगाच्या कारणावरून बघितलं. तर रोगाच्या कारणावरून जेव्हा आपण रोगांचं क्लासिफिकेशन करतो, दॅट क्लासिफिकेशन विल बी ऑफ टू टाइप. एक नॉन इन्फेक्शियस डिसीज. नॉन इन्फेक्शियस डिसीज पहिलं आहे, नॉन इन्फेक्शियस डिसीज. आणि दुसरं आहे इन्फेक्शियस डिसीज. इन्फेक्शियस, नॉन इन्फेक्शियस
इन्फेक्शियस किंवा नॉन इन्फेक्शियस इन्फेक्शियस असे दोन. तर हे काय कारणावरून, त्याचं जे कारण आहे त्या कारणावरून हे आपले डिसीज होतात. तर नॉन इन्फेक्शियस मध्ये काय होतं की त्याच्यामध्ये पॅथोजन एक तर नसतो. नॉन इन्फेक्शियस मध्ये नॉन हा शब्द लक्षात ठेवायचा, नॉन इन्फेक्शियस मध्ये पहिली गोष्ट आहे की त्याच्यामध्ये पॅथोजन नसतो. दुसरी गोष्ट आहे तो एकापासून दुसऱ्याला होत नाही. फॉर एक्झाम्पल मला एखादा आजार झाला तर तो दुसऱ्याला होणार नाही. उदाहरणार्थ मला जर कॅन्सर झाला तर माझ्या शेजारी बसणाऱ्याला, खाणाऱ्या पिणाऱ्याला कॅन्सर होणार नाही. मला जर डायबेटिस झाला तर त्याला होणार नाही. मला जर आर्थरायटिस झाला तर त्याला होणार नाही. तर हा दुसरा त्याच्यामधला प्रकार झाला. आता आपण बघूया नॉन इन्फेक्शियस बघितलं रोगाच्या कारणावरून. तिसरा असतो की इन्फेक्शियस डिसीज. आता इन्फेक्शियस डिसीज हा मोठा टॉपिक आहे आणि तो आपल्याला खूप व्यवस्थितपणे स्टडी करायचा आहे. इन्फेक्शियस डिसीज मध्ये जर आपण बघितलं की त्याच्यामध्ये आणखी आपले 3 प्रकार पडतात. तर पहिला आहे तो एपिडेमिक, दुसरा आहे तो कम्युनिकेबल आणि तिसरा आहे कॉन्टॅजियस. एपिडेमिक, कॉन्टॅजियस 3 प्रकार आहेत. एपिडेमिक, कम्युनिकेबल, कॉन्टॅजियस. पहिला आहे तो टायफॉइड, कॉलेरा. म्हणजे सर्टन एरियामध्ये झाला. आपण जसं बघितलं मगाशी पॅन्डेमिक, एपिडेमिक मधच्या डेफिनेशन प्रमाणे किंवा त्याच्या वर्गीकरणाप्रमाणे, तर त्यातलाच हा या इन्फेक्शनच्या कॉज वरून पण त्याचं वर्गीकरण करता येतं. तो येतो एपिडेमिक म्हणजे काय, टायफॉइड किंवा कॉलेरा. दुसरा आहे कम्युनिकेबल डिसीज, जो आजार हवेतून पसरतो त्याला म्हणतो आपण कम्युनिकेबल डिसीज. आणि दुसरा येतो कॉन्टॅजियस डिसीज. म्हणजे काय, एखाद्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये चालवतो आपण. फॉर एक्झाम्पल रिंग वर्म म्हणजे स्किनचा आजार आहे रिंग वर्म. एखाद्याच्या स्किन वरती असे रिंग येते, गोल 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 डॉट 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 येतात आणि ते इचिंग होतं खूप. त्याला म्हणतो आपण रिंग वर्म. त्याची इमेज मी दाखवतो तुम्हाला पुढे. त्याला म्हणतात रिंग वर्म. तर असा जर आजार असेल तर तो कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे, टच मध्ये आल्यामुळे होतो. त्याच्यानंतर आहे HIV, ह्युमन अक्वायर्ड ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम, HIV. तर तो जो आहे तो सुद्धा म्हणजे HIV व्हायरसमुळे होणारा एड्स हा जो आहे कॉन्टॅजियस डिसीज आहे, कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे होत असतो. आता आपण बघणार आहोत की वेगवेगळे जे पॅथोजन्स आहेत त्याचं ब्रॉड क्लासिफिकेशन, आणि नंतर आपण शिफ्ट होणार आहोत की त्या वेगवेगळ्या ब्रॉड क्लासिफिकेशनच्या छोट्या छोट्या भागांमध्ये, ज्याच्यावरती प्रश्न हे नक्की येत असतात. तर पहिला प्रश्न येतो पॅथोजन वरती. तर हे पॅथोजन नेमके कोणते कोणते आहेत? पॅथोजन म्हणजे काय, की दॅट स्मॉल ऑर्गॅनिझम. आपण बघितलं की सिंगल सेल्युलर ऑर्गॅनिझम, सेल, प्रोटोझोआ वगैरे, फंगस असे जे आहेत, जे डिसीज कॉझिंग कॅपॅसिटी असते, ज्याच्यामुळे आपल्याला कुठला तरी आजार होतो, अशा घटकाला पॅथोजन आपण म्हणतो. तर हे जे पॅथोजन आहेत, आपण आता इन्फेक्शियस, नॉन इन्फेक्शियस मध्ये बघितलं, पण इन्फेक्शन मध्ये काय असते, इथं कोणता तरी पॅथोजन असतो, तिथं पॅथोजन नसतो आणि हा आपल्याला आजार तयार करतो. मग हा आजार तयार करणारे जे आहे ते कोणते कोणते असतात? तर पहिला तर तो असतो व्हायरस, दुसरा असतो तो बॅक्टेरिया, तिसरा असतो तो फंगस आणि चौथा असतो प्रोटोझोआ आणि वर्म्स. म्हणजे 5च गोष्टी आहेत इन्फेक्शियस डिसीज मध्ये, 5. पहिला व्हायरस, सबसे डेंजर. दुसरा आहे बॅक्टेरिया, तिसरा आहे फंगस, चौथा आहे प्रोटोझोआ आणि 5वा आहे वर्म्स. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, याच्यावरनं आपण आता सगळं बघणार आहोत. तर आता हे सगळं होण्यामागे किंवा हे सगळे आजार होण्यामध्ये मेजर 2-3 गोष्टी असतात, ज्याच्यामुळे सगळे आजार हे होत असतात. तर पहिली गोष्ट आहे की अस्वच्छता आणि निष्काळजीपणा. अस्वच्छता आणि निष्काळजीपणा याच्यामुळे हे होतात. त्याच्यानंतर फॅमिलीमध्ये दुर्लक्ष असणं. म्हणजे एखाद्याच्या घरात एकाला आजार आहे, तर तो सगळ्यांना होत असतो. इचिंग-फिचिंग, फंगल-बिंगल इन्फेक्शन आहेत. कारण ते काळजीच घेत नाहीत. एकाला इचिंग झालं, सगळे इचिंग करत बसतात. तर हे एक गोष्ट होती. आणि दुसरी गोष्ट असते, की ज्या आपल्या आरोग्य सेवा आहेत, आपल्या शासनाच्या म्हणा किंवा प्रायव्हेट म्हणा, त्या अफोर्डेबल नसतात किंवा शासनाच्या असल्या तर त्या पुरेशा नसतात. तर अशा पद्धतीने ह्या ज्या आरोग्य सेवा आहेत, यांचं अपुरं असणं, अपुरं म्हणजे लोकसंख्येच्या दृष्टीने ते कमी पडतं. तसं ते परिपूर्ण असतं. पण यांचं लोकसंख्येच्या दृष्टीने कमी पडणं, तर या सगळ्या गोष्टीमुळे अ, ह्या सगळ्या आजार वाढत असतात. आलं लक्षात? इथपर्यंत किती लोकांना समजलं? अशा लोकांनी मला थंब द्या. ओके. रिपीट करायची गरज असेल तर येस सांगा.
रिपीट करायची गरज नसेल तर एन लिहून पाठवा. ते लोकांना असं वाटतं, की आतापर्यंत जे बोललो हे रिपीट करावं लागणार आहे शॉर्टमध्ये. जर रिपीट करायची गरज असेल तर येस पाठवा आणि जर रिपीट करायची गरज नसेल तर नो पाठवा. ओके, एक येस आलेला आहे. ठीक आहे, 2 मिनिटात आपण बघूया, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यांचंच रिव्हर्स होऊन जाईल त्या पद्धतीने. आणि पुढे आपण आजार शिकणार आहोत, कारण एकदा पुढे गेले की मग मला मागे येता येणार नाही. म्हणून मी तुम्हाला जाणीवपूर्वक विचारतोय. तर आज आपण काय बघितलं? पहिल्यांदा बघितलं हेल्थची डेफिनेशन काय दिलेली आहे WHO ने. तर त्याच्यामध्ये 3 पॅरामीटर सांगितलेलं आहे, की एक फिजिकल, दुसरं मेंटल आणि सोशल वेलबिंग. या तिन्ही जरी गोष्टी आपल्या याच्यात असतील तर आपण हेल्दी आहोत, असं WHO म्हणतो. हेल्थ ही इतकी महत्वाची आहे की युनायटेड नेशनने आणि युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्सने हेल्थला महत्वाच्या ह्युमन राईट्स, मानव अधिकार याच्यामध्ये घातलेला आहे हेल्थला. हा बेसिक ह्युमन राईट्स आहे आणि ते ह्युमन राईट्स आणि WHO ने त्याची डेफिनेशन केलेली आहे. फिजिकल, मेंटल, सोशल वेलबिंग असेल तर तो हेल्दी असतो. त्याच्यानंतर आपण बघितलं डिसीज. डिसीजचा अर्थ असा होतो की डिस म्हणजे नाही, इज म्हणजे इझी. होत नाही किंवा नॉट ऍट इज किंवा तो इज नाही आहे अशा व्यक्तीला आपण म्हणतो डिसीज. मग ते डिसीज होण्याचं कारण काय असतं? किंवा डिस्ट्रप्शन ऑफ फंक्शन असतं. मग कोणतं फंक्शन असतं? ते फिजिओलॉजिकल डिस्टर्बन्स असू शकतो किंवा सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स असू शकतो. कुठलाही असू शकतो. तर अशा कंडिशनला आपण म्हणतो डिसीज. अशा कंडिशनला आपण म्हणतो डिसीज. त्याच्यानंतर आहे की डिफरंट रोग असतात आणि त्याचे वेगवेगळे लक्षणं असतात. आणि हे रोग आणि लक्षणं याचं आपल्याला एक ब्रॉड क्लासिफिकेशन जे करून दिलेलं आहे ते आपण बघितलं. क्लासिफिकेशनमध्ये आपण बघितलं की रोग कसे असतात, तर त्याची लक्षणं काय आहेत. तर लक्षणांमध्ये आपण बघितलं डोकं दुखतं, खाजवतं, कफ येतो, खोकला येतो, भूक लागत नाही. हे सगळे लक्षणं आहेत. आणि या लक्षणावरून आजार समजतो. म्हणून डॉक्टर पहिल्यांदा गेल्यानंतर तुम्हाला विचारतात, "काय झालं? भूक लागते का?" हे सगळे जे आजाराचे लक्षणं आहेत, या लक्षणांवरून आपल्याला आजाराचं कळतो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असा असतो, की अ, वेगवेगळे रोग असतात आणि वेगवेगळ्या रोगांमध्ये काही समान लक्षणं असू शकतात. म्हणजे लक्षणं जरी समान असले तरी रोग वेगळे असतातच. समान रोग आणि लक्षणं समान असं होत नाही. म्हणजे वेगवेगळ्या रोगांचे वेगवेगळे लक्षणं तर असतातच. पण काही रोगांची लक्षणं समान असतात, पण रोग वेगळे असतात. हे आपल्याला महत्वाचं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं रोगांचं वर्गीकरण. तर रोगांचं वर्गीकरण जेव्हा आपण बघतो, तर रोगांचं वर्गीकरण करत असताना प्रामुख्याने आपण 2-3 गोष्टी बघितल्या, की एक असतं की त्याचा कालावधी किती आहे. पिरियड किती वेळासाठी तो आजार आपल्याला झालेला आहे. त्याच्या कालावधीनुसार एक वर्गीकरण होतं. दुसरं वर्गीकरण होतं रोगांच्या कारणावरून. कालावधी, कारण. तिसरं आहे की रोगाचा प्रसार, ट्रान्समिशन कसं होतं आणि चौथं होतं की पॅथोजन वरून. म्हणजे ज्याच्यामुळे रोग हे हे. तर पहिलं आपण बघूया की रोगांचं वर्गीय डॉक्टर लिहितात प्रिस्क्रिप्शनवरती. तुम्ही जर चांगले डॉक्टर जर प्रॅक्टिस करणारे असले, तर ते लिहितात इज अॅक्यूट. त्याचं शॉर्ट फॉर्म मध्ये त्यांच्या अल्फाबेटिकल लँग्वेजमध्ये लिहितात की अॅक्यूट रेस सिंड्रोम किंवा अॅक्यूट क्रॉनिक डिसीज असं काय डायग्नोसिस असतं आणि ते डायग्नोसिस ते मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये त्यांनी लिहिलेलं असतं. त्यांच्या भाषेमध्ये ते लिहिलेलं असतं. तर ते आहे. अ, आता बघूया आपण ड्युरेशननुसार. तर ड्युरेशननुसार जेव्हा आपण बघतो, तर तो बघतो आपण पहिला एक खूप कमी काळासाठी असतो. जसं कॉलेरिया कॉलेरिया आहे, स्वाईन फ्लू आहे. होतो, बरा होतो, निघून जातो, माणूस ओके होतो. दॅट इज अॅक्यूट डिसीजेस. दुसरं आहे की आयुष्यभर असतात किंवा जास्त काळासाठी असतात. म्हणजे 5-10 वर्षासाठी असतं आजार. तर त्याला डायबिटीज असेल, टीबी असेल, तर हे सगळे जे आजार आहेत, द आपलं जे हे आहे क्रॉनिक सिच्युएशन मध्ये. क्रॉनिक म्हणजे मरेपर्यंत आगे है भाई तो निभा नाहीये. सो दॅट इज अ क्रॉनिक सिच्युएशन. त्याच्यानंतर आहे की त्याचा प्रसार कसा होतो, ट्रान्समिशन. दुसरं प्रकरण आहे आपलं हे ट्रान्समिशन. त्याचं प्रकरण कसं, प्रसार कसा होतो, माध्यम कोणतं आहे, त्याच्यावरून त्याचं हे होतं.
आणि त्याच्या प्रसारणावरून जे वर्गीकरण आहे त्याच्यामधले सबटाईप आपण बघणार आहोत. तर ते आहेत 3. एक आहे पॅन्डेमिक, जब कोरोना, एच-आय-व्ही, एड्स. सो दिस इज अ पॅन्डेमिक. दुसरी जी गोष्ट आहे ते आहे एपिडेमिक. दुसरी जी गोष्ट आहे ती आहे एपिडेमिक, म्हणजे प्लेस टू प्लेस व्हेरी होतात हे. फॉर एक्झाम्पल एखाद्या याच्यामध्ये एकदम यात्रा बित्रा भरते आणि तिथं आजार भरतात, मलेरिया, टायफॉइड, कॉलेरा होऊन जातो. तर या कंडिशनला ग्लोबली पण एपिडेमिक त्याला म्हणतो आपण. एपिडेमिक पहिल्याला म्हणतो. आणि याच्यामध्ये जे आजार असतात आपले, याच्यामध्ये जे आजार असतात तर त्याच्यामध्ये कॉलेरा किंवा टायफॉइड हे येतं. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आपला तो आहे एंडेमिक. एंडेमिक सर्टन एरिया आहे त्याची, आणि राज्य शासन किंवा मोठे मोठे गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह त्याच्यामध्ये असतात, आणि त्याला फेरियासिस जे आजार आहे त्याला म्हणतात हत्ती रोग. हा केरळ एर्नाकुलम जिल्ह्यामध्ये आढळतो. विशिष्ट जिल्ह्यामध्ये त्याला म्हणतो आपण एंडेमिक. आता हे झालं सगळं रोगांच्या स्प्रेड कसा आहे त्यानुसार. पुढचा जो प्रकार आहे तो आपला पॅथोजन वरून जो आहे. पुढचा प्रकार जो येतो तो रोगाचा पॅथोजन वरून येतो, आणि तो आहे इन्फेक्शियस आहे का नॉन इन्फेक्शियस हा प्रकार येतो. म्हणजे तो इन्फेक्शन करणारा आहे का नॉन इन्फेक्शन करणारा आहे असं आहे. मग नॉन इन्फेक्शन वाला आपण छोटा आहे पहिल्यांदा बघूया. नॉन इन्फेक्शन मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये कुठलाही पॅथोजन नसतो, कुठलाही जीवजंतू नसतो. दुसरा आहे की दुसऱ्या कुठलाही होत नाही. समजा मला जर कॅन्सर झाला तर तो फक्त मलाच होतो, मी तुम्हाला कॅन्सर नाही होणार. नॉन इन्फेक्शियस डिसीज. आणि दुसऱ्या याच्यामध्ये उदाहरण घेतलं तर डायबिटीज झाला किंवा आर्थरायटिस झाला. त्याच्यानंतर पुढचा आजार आहे तो इन्फेक्शियस डिसीज आहे आपला. आणि या इन्फेक्शियस डिसीज मध्ये आणखी 3 प्रकार पडतात. पहिला आहे तो इपिडेमिक, दुसरा आहे तो कम्युनिकेबल, तिसरा आहे तो कॉन्टॅजियस. तर इपिडेमिक मध्ये येतं टायफॉइड. आपण बघितलं की टायफॉइड आणि कॉलेरिया, इपिडेमिलॉजी कुठेतरी होतो हा टायफॉइड आणि कॉलेरिया जेव्हा त्याची साथच आलेली असते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो भाग येतो आपला तो येतो कम्युनिकेबल डिसीज. कम्युनिकेबल चा प्रसार होतो, एकापासून दुसऱ्याला होतो, आणि दॅट कम्युनिकेबल डिसीज. आणि त्याचं उदाहरण आपण घेतलं समजण्यासाठी सोपं टीबी. एखादा खोकलत बसला तर समजायचं की त्याच्यापासून आपल्याला टीबी. तर दुसरा आजार आहे की कॉन्टॅजियस डिसीज. म्हणजे काय की एखाद्याच्या कॉन्टॅक्ट मध्येच आलो तरच होणार. तो आहे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट, किंवा इतर कुठले ऑर्गन्स, सेक्शुअली ऑर्गनाइज, म्हणजे त्याच्यामध्ये जर कॉन्टॅक्ट आला तर म्हणजे एड्स असेल, रिंगवर्म असेल, तर ह्या सगळ्या आजार आहेत हे डायरेक्ट टच मध्ये किंवा कॉन्टॅक्ट मध्ये आले तरच होत असतात. तर म्हणजे इन्फेक्शियस डिसीज मध्ये आपले 3 प्रकार पडले. आणि त्याच्यानंतर आता पुढचा जो भाग आहे आपण जे आता इलॅबोरेटेड बघणार आहोत तो आहे की पॅथोजन वरनं तो आपल्याला बघायचा आहे. पॅथोजन बेस्ड जे असणार आहेत आपले, तर ते आजार कुठले कुठले आहेत. तर ते असतात व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगस. व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगस 3. हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगस. त्याच्यानंतर येतो आपला प्रोटोझुआ आणि वर्म्स. व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगस, प्रोटोझुआ आणि वर्म्स यांच्यामुळे जर एखादा आजार होत असेल तर ह्याला म्हणतो आपण पॅथोजन बेस्ड. ज्याला डिसीज कॉझिंग ॲबिलिटी आहे, जो आपल्या शरीरात गेला की आपल्याला कुठला तरी आजार होणार, अशा घटकाला आपण म्हणतो पैथोजन. अगर कोई बाहर का बंदा अपने शरीर में एंट्री कर रहा है सिंगल सेल वाला, तो समझो अगर वो सिंगल सेल वाला अंदर जाने के बाद, आपण सेल बघितलं पहिल्या लेक्चरला, 2 लेक्चर खाल्ले आपण सेलवरती, तर ते सेल सगळ्या बायोलॉजीमध्ये महत्वाचीच आहे. पॅथोजन मध्ये जा, कशातही जा. तर त्यामध्ये आपल्याला हे सगळं महत्वाचं आहे की या 5 गोष्टीपैकी कुठलाही एक आपल्या शरीरात गेला तरी आपल्याला आजार होतो, किंवा आपल्या स्किनला चिटकला, कुठे काय झालं तर आपल्याला आजार हा होत असतो. आता आपण बघणार आहोत की रिझन्स काय आहेत, काय हे आजार होतात, किंवा हे कम्युनिकेशन का होतं. तर पहिलं एक गोष्ट होते की आपली स्वच्छता. वैयक्तिक लेवलवरती आपण स्वच्छ नसतो. म्हणजे आपण म्हणजे तुम्ही सोडून मी सोडून बाकीचे. तर वैयक्तिक लेवलवरती स्वच्छता फॉलो केल्या जात नाही. म्हणजे डोळे, कान, नाक स्वच्छ धुतल्या जात नाहीत. ब्रश करणे,
आपल्या टॉपिकचं नावच हायजीन आहे. म्हणजे पर्सनल हायजीन ॲज वेल ॲज फॅमिली हायजीन हे दोन्ही गोष्टी बघितल्या जात नाहीत. तर पर्सनल हायजीन आणि फॅमिली हायजीन म्हणजे आपले नुसते नाक, कान, डोळे, हात, नखं एवढंच धुवायचं नसतं, तर आपले जे ऑर्गन्स असतात त्याची पण हायजीन आपल्याला मेंटेन करायला लागतं. तर हे सगळं नीट स्वच्छ करणे, स्वच्छ अंघोळ करणे हे शाळेत शिकवलं जातं. तर ते शाळेत शिकवून पण होत नाही. बऱ्याचदा लोकं 2 प्रकारचे स्वच्छ असतात. एक स्वतः खूप स्वच्छ असतात, पण त्याचं घरातलं फॅमिली वातावरण खूप अस्वच्छ असतं किंवा मग स्वतः अस्वच्छ असतात, पण फॅमिली वातावरण खूप स्वच्छ असतं. तर हे दोन्ही प्रकारात जर मोडले, तर या दोन्ही गोष्टींमुळे हे आजार पसरत असतात. दुसरं आहे की आरोग्याच्या सेवा ज्या आहेत तिसऱ्या कारणामध्ये, त्या पुरेशा उपलब्ध नसणे आणि या गोष्टीमुळे हा सगळा भाग होत असतो. आता एक उदाहरण घेऊया आणि पुढच्या लेसनवरती आपण शिफ्ट होऊया. तर आताचं उदाहरण असं आहे, की शरीराचा जर एखादा भाग गरम झाला, समजा शरीराचा जर एखादा भाग गरम झाला किंवा शरीर गरम झालं, टेम्परेचर आलं आपल्याला, तर नेहमी लक्षात ठेवायचं की ते कुठल्यातरी पॅथोजनने एंट्री केल्यामुळे आपल्याला आलेलं आहे, बॉडीमध्ये काहीतरी ॲडव्हर्स रिएक्शन आहे. मग ताप येणे, शरीर गरम होणे हे काय की एखाद्या आजाराचं लक्षण आहे. मग आता याचं सायंटिफिक जर आपण बघितलं, तर ती नेमकं शरीराची आजार वाढतो किंवा ताप येते, तेव्हा गरम होते, तेव्हा काय नेमकं होतं? तर तेव्हा होतं की ज्या बॅक्टेरियल सेल्स असतात, त्या इन्फेक्शनमुळे म्हणजे आतमध्ये गेल्या, की आपल्या हिस्टामाइनचं प्रमाण जास्त वाढतं. आपल्या बॉडीमध्ये म्हणजे हिस्टामाइन सिक्रेट करतात त्या आणि त्याच्यामुळे काय होतं, की हिस्टामाइनमुळे टेम्परेचर इन्क्रीज होतं. तर इथपर्यंत ही फॅक्ट आपल्याला लक्षात ठेवायची. हिस्टामाइन हा घटक लक्षात ठेवायचा. एखादा बॅक्टेरिया किंवा व्हायरस जर गेला, की सिम्प्टम्स येईपर्यंत जोचा पिरियड असतो. म्हणजे एखादा बॅक्टेरिया किंवा व्हायरस मी आता समजा एक वडापाव खाल्ला आणि वडापावला 1 चमचा बॅक्टेरिया लावून खाल्ले. उदाहरणार्थ हां. तर ते जर मी माझ्या पोटात गेले, तर लगेच मला काही होणार नाही. किंवा फंगस खाल्ला 1 चमचा, तर लगेच मला काही होणार नाही. पण ते आतमध्ये जातील आणि ते त्यांचे ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन करतील आणि त्यांचं इन्क्युबेशन होईल, त्यांची संख्या वाढेल आणि हे संख्या वाढेपर्यंत याला त्याचं मला बॉडीवरती त्याचं माझं टेम्परेचर वाढेपर्यंत हे सिम्प्टम दिसेपर्यंत जी काही फेज येते, त्या फेजला म्हणतो आपण इन्क्युबेशन. त्या बॅक्टेरियाच्या ग्रोथला आपण म्हणतो इन्क्युबेटेड फेज. म्हणजे एकदा ते इन्क्युबेट झाले आणि जगले, की आतमध्ये ते त्यांचं प्रमाणच वाढवतात. तर त्याला म्हणतात इन्क्युबेशन. त्याला म्हणतात इन्क्युबेशन. अब देखते है बॅक्टेरिया. आता बघायचं आहे आपल्याला बॅक्टेरिया म्हणजे काय? तर बॅक्टेरिया पहिले तर युनिसेल्युलर तर युनिसेल्युलर असतात ते. ते काही आता आपले काय बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंगस, प्रोटोझोआ आणि वर्म्स एवढे आपल्याला कव्हर करायचे आहेत आज. तर आता वेळ आहे आपल्याकडे भरपूर. हे सगळे कव्हर आपल्याला आज करायचे आहेत. तर पहिला त्यातला भाग आहे आपला बॅक्टेरिया. आता कोणते बॅक्टेरिया आपण कव्हर करणार आहोत, ते आता आपण एक इमेज वाईज पुढे जातात शिकणार आहोत. तर पहिला बॅक्टेरिया आहे आपला पहिलं तर बॅक्टेरियाबद्दल थोडंसं डिटेल आपण समजून घेऊया. तर बॅक्टेरिया हे सगळ्यात महत्त्वाचं एक युनिसेल्युलर असतात. युनिसेल्युलर असतात. 1 ते 10 मायक्रोमीटर म्हणजे त्याचं खूप लहान 1 टू 10 म्यू-एम एवढीच त्याची साईज असते. नो न्यूक्लियस लक्षात ठेवायचं आहे, की नो न्यूक्लियस असते. सेलमध्ये आपण हे बघितलेलं आहे सगळं. त्याच्यानंतर पुढचा भाग जो आहे आपला, की पहिल्या जे एक महत्वाचं आहे, की पहिला पाऊस, पहिला मातीचा गंध, आपण काय रोमॅन्टिक कविता वगैरे करतात कवी. पण दॅट ऑल थिंग इज सगळं जग हे सायन्समय आहे. जिधर जाओ उधर सायन्स है. तर एक गोष्ट नवीन लक्षात ठेवायची, हे जे बॅक्टेरिया असतात, हे सगळीकडे आहेत. तुम जहाँ भी जाओ मैं वहाँ हूँ असं म्हणणारे हे बॅक्टेरिया असतात. हवा, माती, झाडं, फुलं, माती, दगड, धोंडे सगळीकडे बॅक्टेरिया असतात. कुठेही ते नाही तसं नाही. समुद्रातही असतात ते खाऱ्या पाण्यात काही त्यांचे वेगवेगळ्या प्रकारात, त्यांच्या स्पीसीज. म्हणजे तुम्ही जिथे जाल तिथे मी आहे असं म्हणणारे हे. तुम कहीं भी जाओ मैं हर जगह हूँ असं म्हणतात ते. आणि हे जे बॅक्टेरिया आहेत हे आपले काही त्यातले हार्मफुल असतात, काही चांगले असतात, काही डिसीज तयार करतात, काही पासून आपण इंडस्ट्रियल उत्पादन घेतो. तर हे सगळे जे आहेत हे असे असतात. तर या बॅक्टेरियामधनं याच्यामधला जो पहिला पावसातील गंध आहे ना, मग आता पहिल्या पावसात पाऊस पडला की एकदम मस्त स्मेल येतो आणि तो स्मेल म्हणजे काही कवी नाही किंवा कविता नाही. तर तो स्मेल दुसरं तिसरं काही नसून हा आपले एक बॅक्टेरिया असतात आणि ते बॅक्टेरिया असतो स्ट्रेप्टोमायसिटस. या स्ट्रेप्टोमायसिटस बॅक्टेरियाच्या सेल्स असतात. त्या सिंगल सेल त्या सेल्स काय करतात ड्राय झालेल्या असतात आणि ड्राय झालेल्या सेल्सला जेव्हा पाऊस पडतो
त्या पावसामुळे त्या काय करतात, जिओस्मिन नावाचं आणि 2 मिथिल आयसोबॉर्नल नावाचं वेपर्स सोडतात आणि जे वेपर ते बाहेर पडतात, त्या वेपरचा वास आपला पावसातला मृदुगंध असतो. त्या मातीचा गंध असतो, जो आपल्याला आणखी रोमॅन्टिक बनवतो. म्हणून आपल्याला पहिला पाऊस वगैरे काय. तर जेव्हा टेम्परेचर वाढतं, मायक्रो ऑर्गॅनिझम त्या स्पोर फॉर्म मध्ये जातात. स्पोर म्हणजे मोठी सेल आहे. मोठी सेलला पाऊस, पाणी, हवा म्हणजे टेम्परेचर वाढलं की ती काय करते, छोटीशी होऊन बसते आणि वाट बघते पाणी यायची. जेव्हा पाऊस पडणार तेव्हा ती पाणी ऍब्सॉर्ब करते आणि आतमधून हे 2 वेपर्स बाहेर सोडते. आणि बाहेर सोडलेले वेपर्स काय असतात, म्हणजे एक वेपर्स बाहेर सोडते, त्या वेपर्स मध्ये हे 2 कंटेंट असतात. पहिला कंटेंट असते जिओस्मिन, दुसरा असते 2 मिथिल आयसोबर्नॉल. हे जे बाहेर पडतं, याच्यामुळे तो स्मेल येत असतो मातीचा. तर आता इथून कोणी म्हटलं, म्हणजे अनेक लोक कविता करतात, पण त्या कवितेमधला अर्थ आणि या मातीतला अर्थ हा आपण आता लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे कल्पना करायला किंवा कविता करायला ठीक आहे, पण सायंटिफिकली एमपीएससी ने जर प्रश्न विचारला, पहिल्या पावसातील मृदुगंध आयोग काही विचारतो, त्यामुळे आपण थोडस सतर्कच राहायचं. मृदुगंध मध्ये काय काय रिलीज होतं, तर पहिलं आपलं आलं जिओस्मिन आणि 2 मिथिल आयसोबॉर्नेल. 2 मिथिल आयसोबॉर्नेल, जिओस्मिन आणि 2 मिथिल आयसोबॉर्नेल हे 2 घटक रिलीज होतात, ज्याच्यामुळे आपल्याला त्या पावसानंतरचा तो स्मेल येतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायचं आहे. आता काही जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, ते खूप बेनिफिशियल आहेत. खूप बेनिफिशियल म्हणजे अगदी बेनिफिट देतात. आणि ते जे बेनिफिट देणारे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, त्याच्यापैकी 3 आपण या ठिकाणी बघणार आहोत. 2-3 त्याच्यापैकी एक असतो ॲझॅटोबॅक्टर. ॲझॅटोबॅक्टर. आता आपल्याला हे जे आहेत ॲझॅटोबॅक्टर, हे काय असतात, की ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन म्हणजे हवा आहे. भूगोलात तुम्ही शिकले असणार, हवा आहे, हवेमध्ये वेगवेगळे गॅस असतात, ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन. आता ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन हा जर झाडाला घ्यायचा असेल, झाडांना, तर झाड ते डायरेक्ट घेऊ शकतो का? नाही. मग तो ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन हवेतला जमिनीमध्ये स्टोअर करण्याचं काम किंवा त्या झाडांना मिळवून देण्याचं काम हे ॲझॅटोबॅक्टर करत असतात. तर हे हेल्पफुल आहेत. यांच्यामुळे शेतीसाठी फायदा होतो, हे ॲझॅटोबॅक्टरमुळे. दुसरं आहे रायझोबियम नावाचं. तर ॲझॅटोबॅक्टर आणि रायझोबियम. आता याचं ॲझॅटोबॅक्टर आणि रायझोबियम काय करतात, तर रायझोबियमचं आहे की ज्या झाडांच्या मुळांना गाठी येतात. आता मूग, उडीद, जे लेग्युमिनस प्लांट आहेत, याच्या झाडाच्या मुळांना गाठी येतात. गाठी आला म्हणजे काय झालं, त्या गाठी वाढतात आणि त्याच्या गाठीच्या आतमध्ये हा रायझोबियम वाढतो. म्हणजे काय असतं, त्याला सिम्बायोसिस म्हणतात. म्हणजे काय, की सिम्बायोटिक रिलेशनशिप, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, अशा साधारणतः अशा याचा ते कार्यक्रम असतो त्यांचा. म्हणजे काय, की तू बाबा मला बायोलॉजी शिकव, मी तुला एक टाइमचं जेवण देतो, असं ते करतात. म्हणजे काय, त्या झाड काय करतं, त्या बॅक्टेरियाला, रायझोबियमला राहायला घर देतं, म्हणजे शेल्टर देतं त्या याच्या आतमध्ये, त्या रूटच्या नोड्यूल मध्ये, त्या ज्या गाठी येतात मुळांना त्याच्यामध्ये ते राहतं, पाणी देतं, सगळं देतं. आणि याच्या उलट तो बॅक्टेरिया झाडाला काय देतो, ऍटमॉस्फेरिक नायट्रोजनला अमोनियाच्या फॉर्म मध्ये किंवा नायट्रोजियस कंपाऊंड त्याला ग्रोथसाठी देतो. त्याला नत्र पाहिजे असते, मराठीमध्ये त्याला नत्र पाहिजे असते आणि यांना शेल्टर पाहिजे असते. म्हणजे याला घर भेटते आणि त्याला नत्र भेटते. दोघांचं काम व्यवस्थित चालते. अशा वेळेस जेव्हा दोघं एकमेकांना साथ देऊन काम करतात, या एकमेकाच्या साथ देण्याच्या कार्यक्रमाला म्हणतात सिम्बायोसिस, आणि त्यालाच म्हणतात सिम्बायोटिक रिलेशनशिप बिटवीन द लिग्युमिनस प्लांट्स अँड दॅट रायझोबियम. ते रायझोबियम ॲझोटोबॅक्टर हे काय हेल्पफुल आहे. त्याच्यानंतर आहे लॅक्टोबॅसिलस, जो आपल्याला मदत करतो. आणि दॅट लॅक्टोबॅसिलस नथिंग बट द दुधाचं दही करणे. हा लॅक्टोबॅसिलट काय करतो, की त्याची ग्रोथ करतो आणि एक लॅक्टिक ऍसिड सिक्रेट करतो, आणि त्याच्यामुळे काय होतं, की दुधाचं दही तयार होतं आणि हे प्रोसेस होते. तर मग हे आपल्याला कामाचे आहेत. दुसरं आहे की आपण एक हार्मफुल मध्ये जर बघितलं आपण, तर दुसरं उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं की स्ट्रेप्टोकॉकस. स्ट्रेप्टोकॉकस जेव्हा आपण बघतो, हा जो बॅक्टेरिया आहे, हा एन्टेरोटॉक्झिन नावाचा एक घटक आपल्या शरीरामध्ये सिक्रेट करतो, ज्याच्यामुळे आपल्याला फूड पॉइझनिंग
हे होत असतं. म्हणजे अस्वच्छ ठिकाणी जर आपण अन्न खाल्लं, तर त्याच्यावरती स्ट्रेप्टोकॉकस असू शकतो. बरेचसे बाहेर फूड स्टॉल विकणारे लोकं हात स्वच्छ धुत नाहीत. बाथरूम, वॉशरूमला जातात आणि घाण तशाच हाताने पाणीपुरी भरून देतात. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय स्ट्रेप्टोकॉकस पोटात जातो. मोठ्या ॲडल्टमध्ये थोडंसं ते ॲडजस्ट होऊन जातं, पण लहान मुलांमध्ये जर असं खाण्यात गेलं, तर त्यांची इम्युनिटी लगेच त्याला बाहेर काढतात. तर इंटरटॉक्सिन तयार होतं आणि त्याला फूड पॉइझनिंग होतं. दॅट इज अ एक्झाम्पल. त्याच्यानंतर आहे बॅक्टेरियल डिसीजेस. त्याच्यानंतर आहे बैक्टीरियल डिसीजेज. तो सबसे पहला डिसीज है बैक्टीरिया का, वो है टाइफाइड. अब उसकी हम इमेज देखेंगे. तो उसका नाम है साल्मोनेला टायफी. ज्या आजाराचं नाव आहे त्या आजाराचंच त्या पॅथोजनला नाव आहे. कारण आपण हेच बघतोय की पॅथोजनच्या नावानुसार आपल्याला पॅथोजननुसार आपल्याला आजार बघायचे आहेत. तर या पॅथोजनच्या नावानुसार जेव्हा आपण आजार बघतो, तेव्हा पहिलं आहे आपलं आताच जे बघितलं, तो आहे टायफॉइड. आणि टायफॉइड कशामुळे होतो? तर साल्मोनेला टायफी नावाच्या याने होतो तो. साल्मोनेला टायफी नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो. आणि बॅक्टेरिया कशातून येतो? तर पोल्युटेड फूड, वॉटर किंवा माश्या, घरामध्ये ज्या माश्या असतात हाऊस फ्लाईज, त्याच्यामध्ये होतो. आणि कुठल्या ऑर्गनला अफेक्ट करतो? तर लार्ज इंटेस्टाइनला अफेक्ट करतो. सो लेट्स सी द डायग्राम. एक काहीतरी प्रॉब्लेम होतोय. मला इमेज शेअर करता यायलाचा ऑप्शन माझ्याकडे येत नाहीये. ती अडचण येते कळत नाहीये मला. सगळ्यांना आवाज येतोय ना माझा? ओके, मला कोणीतरी टेक्स्ट करा बरं, की ते मला इमेज कशी शेअर करता येईल, कारण तुझा ऑप्शन आहे माझ्या याच्यामध्ये येतच नाहीये. कोणाला सांगता येईल कसं करायचं ते?
ओके, येतोय, दिसतोय सगळ्यांना? ओके, मला थोडंसं त्याच्यामध्ये अडचण येते कशी, की ते शेअर करणं, मला तुम्हाला जी इमेज दाखवायची होती ती शेअर करणं शक्य होत नाहीये. तर काय अडचण येते कळत नाहीये, पण ते आता लाईव्ह मध्ये शेअर करणं पण अवघड आहे. मी जे माझं रायटिंगचं शॉर्ट टिपण काढत असतो, ज्याला टिपण असंच म्हणतात मराठीमध्ये, शॉर्ट नोट्स काढत असतो, त्यावरूनच आता इमेज ज्या तुम्हाला शेअर करायच्या होत्या त्या मला करणं शक्य होत नाही. पण थोडंसं आता आता टायफॉइड दाखवायचा होता मला कसा असतो, कॉलेरा कसा दिसतो. पण ते अवघडच झालेलं आहे जरा. इमेज शेअर होत नाहीये. ऍडव्हान्स मध्ये जाऊन पण शेअर कंटेंट येत नाहीये. ओके, चला हरकत नाही. तर दुसरा जो आपला महत्वाचा टॉपिक आहे, दॅट इज हे जे बॅक्टेरिया आहेत, आपण यांच्याबद्दल आपण डिटेल समजून घेऊयात. तर तो पहिला येतो आपला टायफॉइड. तर टायफॉइड जो होतो तो कशामुळे होतो, तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तो दुसरं तिसरं कशामुळे न होता तो होतो साल्मोनेला टायफीमुळे मुळे. त्याच्यानंतर आपण त्याच्यात बघितलं की कुठून तो येतो, तर पोल्युटेड फूड, वॉटर आणि त्याचबरोबर हाऊस फ्लाय याच्यापासून तो होत असतो. त्याच्यानंतर अफेक्टेड ऑर्गन्स कुठले कुठले आहेत, तर त्याच्यामध्ये जे अफेक्टेड ऑर्गन्स येतात, तर लार्ज इंटेस्टाईनला तो अफेक्ट करतो. लार्ज इंटेस्टाईनला तो अफेक्ट करतो. लार्ज इंटेस्टाईनला अफेक्ट करतो. लार्ज इंटेस्टाईनला अफेक्ट करतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर याच्यासाठी ट्रीटमेंट वगैरे काय आहे, याच्यावरती काही प्रश्न आपल्याला येणार नाहीये. फक्त हे आपल्याला नावं याचे माहिती पाहिजे. पहिलं नाव पाहिजे असतं आपलं साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी त्याच्यामुळे काय होतो, टायफॉइड होतो. साल्मोनेला टायफीमुळे टायफॉइड होतो. टायफीच्या वरून टायफॉइड. साल्मोनेला टायफीमुळे आपल्याला टायफॉइड होतो. त्याच्यामुळे हे झालं आहे की याच्यामध्ये लक्षणं काय दिसतात. एखाद्याला टायफॉइड झाला तर आपण त्याची लक्षणं काय बघायची. तर त्याच्यामध्ये त्याला भूक न लागणे, ताप येणे, बॉडी टेम्परेचर जे आहे 104 डिग्री सेल्सिअस नाही, 104 डिग्री फॅरेनहाइट इतकं त्याचं बॉडी टेम्परेचर वाढतं. आणि डायरिया होतो, नॉसिया होते, हेडेक, सगळे हे त्याचे सिम्पटम्स आहेत. दुसरा जो आपला आजार आहे, दॅट इज अ ट्युबरक्युलोसिस. दुसरा जो आजार आहे तो आपला ट्युबरक्युलोसिस, म्हणजे आपण त्याला म्हणतो टीबी. शॉर्टमध्ये आपण त्याला म्हणतो टीबी. हा आजार जो होतो तो कशामुळे होतो, साल्मोनेला टायफीमुळे जो आजार होतो त्याला म्हणतो आपण टायफॉइड. ट्युबरक्युलोसिस मध्ये जो आजार होतो त्याला आपण म्हणतो टीबी. तो कोणामुळे होतो, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस किंवा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाय असं त्याचं बॅक्टेरियाचं नाव आहे. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाय, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाय याच्यामुळे तो आजार होतो, त्याला आपण म्हणतो टीबी. आलं लक्षात, टीबी. आणि हा कशातून पसरतो, तर हा थुंकण्यातून जास्त पसरतो. आपले जे थुंकण्याचे ड्रॉपलेट्स असतात त्याच्यातून. मग अत्यंत घाणेरडे लोकांना सवयी असतात, बसमध्ये थुंकतात, चालू गाडीवर थुंकतात, या थुंकण्यामधून हा टीबी पसरतो. तर ही ही त्याची महत्वाची गोष्ट आहे की त्या ड्रॉपलेटमध्येच तो जास्त असतो. हा जो भाग आहे हा तोंडाच्या किंवा नाकाच्या, या जो कॅनल आहे आपला नाकाचा मागचा पाईपलाईन, या एवढ्या पोर्शन मध्ये तो जास्त प्रमाणात राहतो, कारण तिथं वातावरण थंड असतं. म्हणून तिथं तो राहतो आणि थुंकण्यातून तो बाहेर येतो आणि त्याच्या बाहेरून थुंकण्यातून दुसऱ्याच्या नाकात जातो, म्हणजे असा स्प्रेड होतो. त्याच्यानंतर काय आहे की टीबी जो होते तो वेगवेगळ्या ऑर्गन्सला होतो. जसं आपण तिकडे बघितलं की टायफॉइड हा एकाच आजारावर होतो, पण टीबीचं असं नाही. टीबी हा अनेक अवयवांना होऊ शकतो. त्याच्यापैकी आपल्याला मेजर ऑर्गन जर कुठला असेल तर लंग्स मध्ये होतो, खोकलणे, आणि तो तिथं जास्त प्रमाणे अफेक्ट करतो. पण असं जरी असलं तरी टीबी हा बोन मध्ये होऊ शकतो. त्याच्यानंतर लंग्स मध्ये तर होतच होतो. आणि अ, हे जे आहे मोस्ट कॉमनली लंग्स मध्ये होतो, स्पायनल कॉर्ड मध्ये होतो आणि ब्रेन होते. मेंदूचा टीबी, स्पायनल कॉर्डचा, मणक्याचा टीबी वगैरे असे आपण शब्द ऐकलेले आहेत. तर या सगळ्या अवयवावरती हा टीबी काम करतो. याचं लक्षण असं आहे की 21 दिवसांपेक्षा जास्त खोकला, टीव्हीवर जाहिरात येते, बऱ्याचशा आजारावर येणारे प्रश्न, आणि त्याच्यावरती राज्य शासनाच्या जाहिराती असणं, हे सिमिलर असते. म्हणजे आधीच्या काळात तर फिक्स होतं. टीव्हीवर एखादी जाहिरात येते म्हणजे तो रोग महत्वाचा आहे, म्हणजे सरकारी जाहिरात, आपली नाही, किंवा महानगरपालिकेने लावलेल्या जाहिराता.
या सगळ्या आजार आहेत, म्हणजे ते त्याच्यावरती लक्ष देऊन आहेत, त्या आजारावरती गव्हर्नमेंट लक्ष देऊन आहेत. आता हा सगळा विषय झाला इथं. तर 21 दिवसापेक्षा जास्त असणारा खोकला हा टीबी, 21 दिन से ज्यादा खासी टीबी हो सकता है, अशी जाहिरात येते. तर ते आहे. आणि बऱ्याचदा त्याच्यामध्ये काय होतं, की स्पुटम सॅम्पल जे असतं, म्हणजे म्हणजे जो जो बेडका येतो त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो, किंवा थुंकण्याचं जे येतं, तर त्याच्यामधून ब्लिडिंग पण येत असतं आणि वजन कमी होतं. हे सगळ्या गोष्टी जर असल्या तर याच्यामध्ये 100% त्याला अ, हे असते. याच्यामध्ये जे औषधं देतात, ते येतात. तर ते आता नावं जरी सांगितली तर तेवढं लक्षात राहणार नाहीयेत. पण फक्त आपल्याला ट्युबरक्युलोसिस होते कशामुळे, अ, हे महत्वाचं आहे. तर ते आपण बघितलेलं आहे. कुणाच तरी माईक चालू होता, मला आता आवाज येतोय. ओके. मला जर तुम्हाला एक म्हणजे सगळ्यांनाच मला एक विनंती आहे तुम्हाला, की जर मला तुम्हाला कंटेंट शेअर करायचा जो ऑप्शन कसा घ्यायचा ते दाखवता आलं तर फारच चांगलं होईल. कारण माझ्या ह्याच्यामध्ये मला आज तो ऑप्शनच येत नाही. मी जनरली शिकवताना शेअर कंटेंट येतं आणि तिथून मी इमेज किंवा माझं पीडीएफ उचलतो. पण आज तसं मला घेता येत नाहीये. कोणाला जर सांगता आलं तर फार बरं होईल. ॲक्चुअली इमेजेस त्या आजाराच्या ज्या आहेत ना, त्या मला तुम्हाला दाखवता येतील. म्हणजे ते व्हिज्युअल आणि टीचिंग असं दोन्ही एकत्र आलं, की ते लगेच लक्षात राहतं. पण ठीक आहे, नाही दिसत त्याला आता काय पर्याय नाहीये. पुढच्या लेक्चरसाठी मी ते सरांशी बोलतो, की सर अशी अडचण येते याच्यावरती की पुढचा विषय असा आहे, की ट्युबरक्युलोसिस आपण बघितलं. ट्युबरक्युलोसिस कशामुळे होतं? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाय नावाच्या बॅक्टेरियामध्ये होते. भयंकर भारी-भारी नावं असतात. हे जे बॅक्टेरिया आणि व्हायरसचे नावं आहेत, असं समजायचं की हे हॉलिवूडचे ॲक्टर आहेत. तर पहिला आपला जो ॲक्टर होता साल्मोनेला टायपी, तिला फिमेल म्हणूया. पहिली जी होती आपली ती साल्मोनेला टायपी नावाची ॲक्टर होती. आणि दुसरा ट्युबरक्युलोसिस, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाय हा जो ॲक्टर आहे दुसरा, ज्याच्यामुळे टीबी होते. आणि त्याचा जे आहे त्याला मेडिसिन जे आहे स्ट्रेप्टोमायसिन किंवा रिफाम्पिसिन, हे त्याचे औषधं आहेत. हा इथपर्यंतच लक्षात दे. आता आजच्या तारखेमध्ये टीबी काही फार मोठा आजार राहिलेला नाही. त्याच्यावर DOTS डॉट्स नावाची ट्रीटमेंट थेरपी गव्हर्नमेंटने काढलेली आहे. DOTS डॉट्स, डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. तर तो जो आहे तर टीबीला कंट्रोल करण्यासाठी किंवा घालवण्यासाठी काम करत असतात. त्याच्यानंतर असं आहे, तिसरा आहे कॉलेरा. तिसरा आहे कॉलेरा. तर व्हिब्रिओ कॉलेरी नाव लक्षात ठेवायचं. व्हिब्रिओ कॉलेरी, व्हिब्रिओ कॉलेरी. परत परत एकदा रिपीट करू. व्हिब्रिओ कॉलेरी. साल्मोनेला टायफीमुळे टायफॉइड होतो. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलायमुळे ट्युबरक्युलोसिस होतो. आणि व्हिब्रिओ कॉलेरीमुळे, VIBRIO कॉलेरी, व्हिब्रिओ कॉलेरीमुळे कॉलेरा होतो. आणि ट्रान्समिशन कसं होतं, तर कंटॅमिनेट फूड आणि वॉटर, म्हणजे वॉटर, पाणी, आणि याच्यातूनच तो, खाण्यातूनच तो आपल्याला कॉलेरा हा होत असतो. याचं काम कुठे काम करतो हा? पण लार्ज इंटेस्टाईन वरती काम करतो बिचारा. म्हणजे काम करतो म्हणजे आपल्याला आजार करतो लार्ज इंटेस्टाईनला. याच्यामध्ये काय होतं? वॉमिटिंग होतं, डायरिया होतो, डिहायड्रेशन होते, स्किन कोरडी पडते. डिहायड्रेशन, वॉमिटिंग, स्किन कोरडी पडणं, क्रॅम्प्स इन लेग्स, स्टमक, पोट दुखतं, आणि डिपनिंग ऑफ आईज, डोळे खोल जातात. एवढ्या गोष्टी आहे कॉलेरामध्ये होतात. कॉलेराचं लक्षण काय आहे? की पोट दुखतं, उलट्या होतात, आणि खूप पायात असे गोळे येतात, डायरिया, डिहायड्रेशन होतं, डोळे खोल जातात, स्किन कोरडी पडते. हे झालं की समजायचं आपल्याला कॉलेरा आहे. आणि याच्यासाठी आता व्हॅक्सिन पण आलेली आहे. त्या व्हॅक्सिनचं नाव आहे हॉपकिन्स व्हॅक्सिन. व्हॅक्सिनचं नाव आहे हॉपकिन्स व्हॅक्सिन. व्हॅक्सिनचं नाव आहे हॉपकिन व्हॅक्सिन. ORS देतात, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. आपल्याला ORS दिलं जातं. टायफॉइड मध्ये जी व्हॅक्सिन आहे त्या व्हॅक्सिनचं नाव आहे TAB. TAB, टायफॉइडच्या व्हॅक्सिनचं नाव आहे TAB. आणि इकडच्या व्हॅक्सिनचं नाव आहे हापकिन
वॅक्सिन. आता तिसरा झाला, आपले 3 झाले. आता चौथा जो बॅक्टेरिया आहे तो आहे डिफ्थेरिया. चौथा जो बॅक्टेरिया आहे तो आहे डिफ्थेरिया. चौथा बॅक्टेरिया जो आहे तो आहे डिप्टेरिया. कॉर्नी बॅक्टेरियम डिफ्थेरी. कॉर्नी बॅक्टेरियम डिफ्थेरी याच्यामुळे हा आजार पसरतो. आपल्याला काही जास्त बॅक्टेरिया नाही, 7-8च आहेत, तेवढे आपल्याला करायचे आहे. त्यानंतरचा पुढचा भाग जो आहे तो आपला आहे व्हायरसेस. मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट, व्हायरसेस. पुढचा भाग आहे आपला व्हायरसेस. अरे यार, कॅमेरा बंद पडला. ओके, पुढचा जो भाग आहे आपला, पुढचा जो आजार आहे किंवा बॅक्टेरिया आहे तो आहे डिफ्थेरिया. त्याला म्हणतो आपण घटसर्प. मराठीमध्ये म्हणतो आपण घटसर्प. डांग्या, खोकला वगैरे काय काय जे वॅक्सिन्स असतात ना, त्याच्यामध्ये घटसर्प नावाचं हे असतो. तर कॉर्नी बॅक्टेरियम डिफ्थेरी नावाच्या बॅक्टेरियामुळे हा आजार होतो थ्रू एअर, फ्रॉम ड्रॉपलेट्स. आता हवेतून येतो, ड्रॉपलेट्समुळे आपल्या शरीरात जातो. आणि याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये काय होतं की रेस्पिरेटरी सिस्टीमला अफेक्ट करतो. कशाला? रेस्पिरेटरी सिस्टीमला अफेक्ट करतो. पेनिसिलिन याच्यावरती सगळ्यात चांगलं वॅक्सिन आहे. आणि त्याच्यासाठी पेनिसिलिन याच्यासाठी सगळ्यात चांगलं मेडिसिन आहे, वॅक्सिन नाही, मेडिसिन आहे. आणि वॅक्सिन डीपीटी आहे, ट्रिपल वॅक्सिन आहे, डीपीटी हे वॅक्सिन आहे. हे झालं याच्या बाबतीत. आता दुसरा एक प्रश्न आहे की आपण म्हणतो ओआरएस सोल्युशन जे असतं, ओआरएस सोल्युशन मध्ये घटक काय काय असतात असं जर विचारलं आपल्याला, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यामध्ये 4 घटक असतात. NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ. NaCl 2.6 ग्रॅम पर लिटर, म्हणजे साधारणतः 2.2 ग्रॅम, आणि त्याच्यापेक्षा 10 मिलीग्रॅम एका लिटर पाण्यामध्ये मीठ असतं. ग्लुकोज असतं 13.5 मिलीग्रॅम, म्हणजे साधारणतः 14 मिलीग्रॅम ग्लुकोज असतं. आणि पोटॅशियम असतं 1.5 मिलीग्रॅम, आणि ट्रायसोडियम सायट्रेट असतं 2.9 ग्रॅम. या सगळ्यांचं मिळून ते तयार होतं, ते असतं आपलं ओआरएस सोल्युशन. आता बघूया, आपण डिप्थेरिया पर्यंत आलो होतो. डिप्थेरियामध्ये काय असतं की कॉर्नी बॅक्टेरियम डिप्थेरियामुळे तो आजार होतो, ट्रान्समिशन होते एअरमुळे. अफेक्टेड ऑर्गन्स आहे त्याचा रेस्पिरेटरी सिस्टम. सिम्पटम्स त्याचं सिंपल आहे. सिम्पटम घटसर्प में क्या होता है? डिफिकल्टी इन ब्रीदिंग, रेडनेस ऑफ थ्रोट. घटसर्पमध्ये डिफिकल्टी इन ब्रीदिंग, रेडनेस ऑफ रेडनेस ऑफ थ्रोट. आतमध्ये, आपल्या तोंडाच्या आतमध्ये बऱ्याचदा डॉक्टर लहान मुलांना घटसर्प होतो मॅक्झिमम प्रमाणात, करायला लावतात आणि तिथे बघतात बॅटरी लावून की तिथं काय झालेलं आहे. आणि ते सिम्पटम जे आहे आत बघण्याचं, दॅट इंडिकेट्स दॅट द पर्सन इज सफरिंग फ्रॉम द डिप्थेरिया. त्याला डिप्थेरिया झालेला आहे, मग त्याला पेनिसिलिनचं इंजेक्शन किंवा टॅबलेट देतात, वॅक्सिन देतात, ट्रिपल वॅक्सिन जे असतं डीपीटी. त्याच्यानंतर आहे पर्टुसिस. पर्टुसिस याच्यामध्ये आपल्याला हे करायचं आहे. लहान मुलांमध्ये हा जास्त प्रमाणातच होतो. त्याला आपण म्हणतो डांग्या खोकला. पर्टुसिसला म्हणतो आपण डांग्या खोकला. आमची मराठी भारी, आम्ही त्याला नाव दिलं डांग्या. हा जो डांग्या खोकला आहे, हा ज्याच्यामुळे होतो, किंवा त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात पर्टुसिस. हिमिओफिलस पर्टुसिस नावाचा बॅक्टेरिया आहे. हिमिओफिलस पर्टुसिस नावाचा बॅक्टेरिया आहे, ज्याच्यामुळे डांग्या खोकला होतो. हिमिओफिलस पर्टुसिस, HAEMO फिलस पर्टुसिस नावाच्या बॅक्टेरियामुळे डांग्या खोकला होतो. कशामुळे होतो? एअरमुळे होतो. खोकल्याचे जेवढे आजार असतील त्याच्यात समजायचं कुठला ऑर्गन अफेक्ट करतो, तर लंग्सला अफेक्ट करतो. म्हणजेच काय करतो? रेस्पिरेटरी सिस्टीमला तो अफेक्ट करतो. ओके, ही एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर याला वॅक्सिन डीपीटीच देतात, ट्रिपल वॅक्सिन जे येतात. सिव्हिअर कफ आणि चेस्ट पेन याच्यामध्ये होतो. त्याच्यानंतर पुढचा भाग जो आहे तो आहे आपला धनुर्वात. पुढचा भाग जो आहे तो आहे आपला धनुर्वात. पुढचा भाग जो आहे आपला धनुर्वात. पुढचा बॅक्टेरिया जो आहे धनुर्वात. क्रॉस्ट्रेडियम टिटॅनी. क्रॉस्ट्रेडियम टिटॅनी. आता क्रॉस्ट्रेडियम टिटॅनी जो आहे, हा जो आहे, आपल्याला जर काही लोखंडाने कापलं लागलं,
तर जखम झाली तर लोक पटकन त्याला धनुर्वाताचं इंजेक्शन देऊन टाकतात. मग धनुर्वाताचं इंजेक्शन देण्यामागचं कारण काय आहे? धनुर्वाताचं इंजेक्शन देण्यामध्ये एकच कारण आहे की त्याला कॉस्ट्रेडियम टिटॅनी नावाचं जे बॅक्टेरिया आहे त्याच्यामुळे धनुर्वात होतो. आणि ह्या कॉस्ट्रेडियम टिटॅनी आपल्याला धनुर्वात करू नये म्हणून, अपंगत्व आणू नये म्हणून आपल्याला त्याची व्हॅक्सिन दिल्या जाते धनुर्वातासाठीची. ही व्हॅक्सिन असते डीपीटी, ट्रिपल व्हॅक्सिन, डीपीटी. बऱ्यापैकी आजारांमध्ये डीपीटी, डिप्टेरिया, पर्टुसिस, टिटॅनस याच्यामध्ये डीपीटी व्हॅक्सिन दिल्या जाते. मग हे डीपीटी काय करतं? आपल्याला धनुर्वात होण्यापासून वाचवतं. मग काय येतं? हे फ्रेश वुंड जे असते, म्हणजे जखम, ताजी जखम जी असते ना, फ्रेश जखम, ताजी जखमीवरती हा धनुर्वाताचा बॅक्टेरिया ग्रो होत असतो आणि त्याच्यामुळे त्याला ट्रीट करायचं असतं. त्याला म्हणतात आपण हे. त्याच्यानंतर आहे याचे सिम्पटम्स काय आहेत? सिम्पटम्स साधे सिंपल आहेत. फिवर येणार, त्याच्यानंतर जॉ लॉक होतो. जॉ लॉक सबसे अलग सिम्पटम है. हा जो जॉ आहे हा लॉक होतो, कमी त्याचं हे होतं आणि त्याला म्हणजे मुवमेंट कमी होऊन जातं. पुढचा विषय आहे 7-8 नंबरचा बॅक्टेरिया जो आहे तो आहे की पुढचा जो बॅक्टेरिया आहे तो आहे आपला निमोनिया. PNEUMONIA, निमोनिया. निमोनिया म्हणजे डिप्लोकॉकस निमोनी. इसका नाम है डिप्लोकॉकस निमोनी. हा जो भाऊ कशामुळे पसरतो त्याला म्हणतात डिप्लोकॉकस निमोनी. डिप्लोकॉकस निमोनीमुळे निमोनिया होतो. आता ट्रान्समिशन आहे, रेस्पिरेटरी निमोनिया कुठे होणार? लंग्सला ट्रान्सपिरेशन आहे. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली, याच्यामधले बऱ्यापैकी जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत हे बऱ्यापैकी फरक पडतात लंग्सलाच, बरोबर, रेस्पिरेटरी सिस्टीमशी रिलेटेड जास्त आहेत. तर डिप्लोकॉकस निमोनी जो आहे हा रेस्पिरेटरी डिसऑर्डर तयार करतो, रेस्पिरेटरीचा सिस्टीमचा आजार तयार करतो, लंग्सचा आजार तयार करतो. याचं एंट्री जी होते ती एअर मार्फत होते आणि ज्याच्यामुळे जो अवयवात फरक पडतो त्याच्यामध्ये सूज येते, स्वेलिंग येते लंग्सला आपल्या आतमध्ये. आणि पेनिसिलिन याच्यासाठी एक चांगलं हे आहे. पेनिसिलिन याच्यासाठी एक चांगलं औषध आहे. त्याच्यानंतर असतं मायकोबॅक्टेरियम लेप्री. आता तो हा जवळजवळ संपल्यात गेला आहे. जवळजवळ संपला आहे की आजकाल कोणाला दिसत नाही. मायक्रोबॅक्टेरियम लेप्री डायरेक्ट कॉन्टॅक्ट जे ब्लड किंवा ड्रॉपलेट्स जे आले तर याच्यामुळे हा होतो. पेरिफेरल नर्वस सिस्टीमचा रोग आहे हा. आपण जेव्हा नर्वस सिस्टीम बघितली तेव्हा आपण बघितली सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम, आणि हा होतो पेरिफेरल नर्वस सिस्टीमला. त्याच्यामध्ये काय होतं की नाक गळून पडतं, हे बोटाचे कांडे गळून पडतात, तर असं त्याला सिम्पटम्स आहेत आणि तो आजार तो होतो. त्याला म्हणतात आपण लेप्रसी. रेम्फॅसिन, क्विनिलोन्स किंवा त्याच्यासाठी औषधं पण आहेत आणि याला व्हॅक्सिन सुद्धा अवेलेबल नाहीये. हे सगळे झाले आपले बॅक्टेरिया. आता आपण बघणार आहोत व्हायरसेस. 2 मिनिटात बॅक्टेरिया रिपीट करतो. ओके, इथपर्यंत जे आपण शिकलो, जे आपण बघितलं ते
त्यापर्यंत कोणाला काही अडचण नाही असं मी गृहीत धरतो आणि पुढे जातो. सगळ्यांना समजलं असं मी गृहीत धरून मला फक्त एक थंब पाठवा म्हणजे मी पुढचा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक सुरू करतो जो आहे व्हायरसेस. एकच थंब मला आलेला आहे. सगळ्यांचा थंब पाहिजे. 2, 3. तर आपण पुढे बघूया व्हायरसेस. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन व्हायरस आणि बॅक्टेरिया? तर आता मी सांगतो ते फक्त लक्षात ठेवायचं की व्हायरस आणि बॅक्टेरिया याच्यामध्ये 2 बेसिक फरक आहेत. एक तर व्हायरस आणि बॅक्टेरियाला वेल डेव्हलप सेल वॉल असते पण न्यूक्लियस नसते. बॅक्टेरिया हा युनिसेल्युलर असतो. त्याच्यानंतर काय की ऑर्गन्स त्याचे बऱ्यापैकी सेलचे डेव्हलप झालेले असतात पण न्यूक्लियस नसतं बॅक्टेरियामध्ये. आणि दुसरं असं असतं की बॅक्टेरियाच्या आतमध्ये डीएनए असतो. म्हणजे जेनेटिक मटेरियल पण असते. पण म्हणजे आपण व्हायरसेस जर बघितले, तर व्हायरसेसचं स्ट्रक्चर थोडंसं वेगळं असतं आणि बॅक्टेरियापेक्षा व्हायरसेस हे जास्त हार्मफुल, जास्त जीवघेणे असतात. आता व्हायरसेस डू नॉट हॅव अ स्पेसिफिक सेल स्ट्रक्चर. म्हणजे त्यांना काय असं स्पेशल सेल स्ट्रक्चर वगैरे काही नसतं. अ, दुसरे असं आहे की नॉन सेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये त्यांचं कन्सिडरेशन होतं, की सेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये काही त्यांना पकडलं जात नाही, कारण त्यांचं सेलच नीट नसते. काहीमध्ये कसं असते, काही विषयामध्ये वेगळं असते. पण आता आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर कोरोनाचा व्हायरस आहे किंवा कोरोनाचं स्ट्रक्चर आहे. तर त्याच्यावरून आपण बघतो. तर आपण पुढे बघूया. तर एकच मिनिटं मला एक शेवटचा प्रयत्न करून बघतो मी शेअर होते का म्हणजे आणखी सोपं होईल. नाही झालं तर मग तसंच कंटिन्यू करू. दुसरा असा विषय येतो, की त्याला काही फार मोठं स्ट्रक्चर नसतं. म्हणजे सायटोप्लाझम त्याच्यामध्ये काही नसतं, पहिली तर. जसं बॅक्टेरियामध्ये सायटोप्लाझम असतं, इकडे सायटोप्लाझम पण नसतं. सेल ऑर्गनेल्स किंवा सेल वॉल काही प्रेझेंट त्याच्यामध्ये नसतं, काहीच निडळ नसतं. आणि डी किंवा आर-एन-ए त्याच्या आतमध्ये जेनेटिक मटेरियल असतं. मॅक्सिमम याच्यामध्ये आर-एन-ए व्हायरसेस असतात, पण डी पण त्याच्यामध्ये असू शकतं. आता नॉन सेल्युलर ऑर्गॅनिझम का म्हणतात त्याला? तर ते काय असतात, की लिव्हिंग केमिकल्स आहेत आपण त्याला असं म्हणतो. लिव्हिंग केमिकल्स. त्याला काही जीव म्हणजे त्याला तसं सेलसारखं स्ट्रक्चर किंवा ऑर्गनायझेशन काही नसतंच त्याच्यात. त्याच्यामुळे त्याला कुठल्याही म्हणजे बॅक्टेरिया किंवा याच्या क्लासिफिकेशनमध्ये आपण टाकत नाही किंगडममध्ये. त्याचा वेगळाच विषय बनवलेला आहे व्हायरसेसचा. आणि त्याला एक असतं किंवा आर-एन-ए असतो. हे एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि आपण पहिला व्हायरसेस बघणार आहोत आपण आता, तो म्हणजे एड्स. एड्स आणि नंतर मग बाकीचे व्हायरसेस आपण बघू. तर याबद्दल आपल्याला बघायचं झालं, तर एड्स जो आहे, त्याला आपण म्हणतो अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. आता अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोमला काय होतं, की इम्युनिटी जी आहे आपली, आपली जी रोगप्रतिकार शक्ती आहे, ती काय होते, कमी होत जाते. आणि रोगप्रतिकार शक्ती कमी कशामुळे होते? तर ते एका व्हायरसेसमुळे होतं. तर तो व्हायरस कुठला आहे? तर त्याला एच-आय-व्ही म्हणतात. ह्यूमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. म्हणजे एच-आय-व्हीच्या व्हायरसमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती ही कमी होते. एच-आय-व्हीच्या व्हायरसमुळे एच-आय-व्ही या व्हायरसमुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते. बरोबर? मग एच-आय-व्ही व्हायरसमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. एच-आय-व्ही व्हायरस कंटेन्स एस-एस-आर-एन-ए सिंगल स्ट्रँडेड. त्याच्यामध्ये काय असते? सिंगल स्ट्रँडेड आर-एन-ए असतो. आता आपण जेव्हा बायोटेक्नॉलॉजी हा टॉपिक बघितला, त्यावेळेस बघितलं की एक असेल तर सिंगल स्ट्रँडेड, 2 असेल तर ते. तर सिंगल स्ट्रँडेड आर-एन-ए असतो आणि त्या आर-एन-एलाच जेनेटिक मटेरियल म्हणतात.
आता व्हायरसेसच्या बाबतीत एक सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे, की जोपर्यंत ते शरीराच्या बाहेर असतात, तोपर्यंत त्यांना काही जीव, आत्मा, बित्मा काहीच नसतो. ते ज्यावेळेस आतमध्ये घुसतात, त्यावेळेसच त्यांचं सगळं तयार होऊन जातं. तिथं ते हे होतं. खूप छोटी साईज असते. 100 नॅनोमीटर एवढी त्याची छोटी डायमीटर असते. पूर्ण डायमीटर त्याची 100 नॅनोमीटर एवढी असते. आता व्हायरसेस जे आहेत किंवा याचं जे सेक्शुअल ट्रान्समिशन जे होतं एच-आय-व्हीचं, ते कसं होतं, तर अनप्रोटेक्ट सेक्शुअल कॉन्टॅक्ट म्हणजे लैंगिक संबंधातून एच-आय-व्ही तयार होत जातो. एक तर मग एका माणसाला जर एच-आय-व्ही असेल, एका माणसाला म्हणण्यापेक्षा एका पार्टनरला जर एच-आय-व्ही असेल, मेल किंवा फिमेल एक जरी एच-आय-व्ही पॉझिटिव्ह असेल, तर दुसऱ्याला एच-आय-व्ही होण्याची शक्यता जास्त असते. आता हे जातात तर कसे होतात? तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट. तर तो डायरेक्ट कॉन्टॅक्ट कसा येणार आहे? तो येणार आहे आयदर सेक्समुळे किंवा इतर कुठल्या गोष्टीमुळे. तर तो येतो ब्लड ट्रान्सफ्युजनमध्ये. समजा एखाद्या याच्यामध्ये एखाद्या आईला एच-आय-व्ही व्हायरस ने इन्फेक्ट केलेला आहे, तिला एड्स झालेला आहे, तर तो तिच्या बाळाला होण्याची शक्यता. दुसरं आहे ड्रग्स जे असते, इंट्राव्हेनस ड्रग्स जेव्हा आपण देतो. इंट्राव्हेनस ड्रग्स ड्रग्स म्हणजे काय, की जेव्हा आपण इंजेक्शन्स देतो किंवा सलाईन्स देतो, ते जर इन्फेक्टेड पर्सनला लावलेली असेल आधी आणि तीच आपल्याला लावली, तर त्याच्यामध्ये पण ट्रान्समिशन होते. आणि हा सगळा त्या एच-आय-व्हीचा ट्रान्समिशनचा मोड असतो. त्याच्यानंतर दुसरा जो विषय असतो एच-आय-व्ही ट्रान्सफर होण्याचा, तो असतो की वेगवेगळे म्हणजे पहिलं तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे थ्रू सेक्स किंवा निडल्स. तर हा एक सगळा पहिला विषय येतो. दुसरं होतं ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑलरेडी एच-आय-व्ही आहे आणि त्याचं ब्लड दुसऱ्या व्यक्तीला दिलं, तो. तिसरा भाग आहे मदर टू चाइल्ड म्हणजे मदरपासून तिच्या लेकराला एच-आय-व्ही होणं. त्याच्यानंतर आहे की काही प्रमाणात खूप रेअर पर्सेंटेजमध्ये होते की अ, हे जे एच-आय-व्ही पेशंटने वापरलेले पर्सनल हायजीनचे इन्स्ट्रुमेंट असतात. सो फॉर एक्झाम्पल आपलं हे असतं, काय म्हणतात त्याला, ब्लेड्स किंवा रेझर्स जे असतात, त्याच्यामुळे पण ते खूप निग्लिजन्स आहे, त्याचा निग्लिजिबल प्रमाण आहे, पण त्याच्यामुळे पण तो होत असतो. आता याच्यामध्ये ऑर्गन कुठले-कुठले इन्व्हॉल्व्ड आहेत. तर जनरली जर बघितलं आपण, कुठल्याही स्पेसिफिक ऑर्गनला एच-आय-व्ही अफेक्ट करत नाही. कुठल्याही स्पेसिफिक ऑर्गनला एच-आय-व्ही अफेक्ट करत नाही. मग एच-आय-व्ही करतो काय? तर आपली रोगप्रतिकार शक्ती कमी करतो. काय करतो आपली? रोगप्रतिकार शक्तीच कमी करतो. अ, एक 2 मिनिटाचा फक्त मी ब्रेक घेतोय. एक याचं नेट आणि हे सगळं डिसेबल होतंय. मी दुसरं डिव्हाइस कनेक्ट करतो. ओके. तर आपण बघितलं होतं की एच-आय-व्ही व्हायरस जो आहे,
त्याला आपण म्हणतो ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम असं या आजाराला म्हणतो. ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम मध्ये काय होतं, तर आपली रोगप्रतिकार शक्ती ही कंपॅरेटिव्हली नॉर्मल ह्युमन बिईंगच्या खूप कमी होते आणि कमी रोगप्रतिकार शक्ती झाली की मग हे जे भुरटे आणि असक्षम व्हायरसेस असतात हे सुद्धा आपल्यावरती अफेक्ट करतात, फंगसच अफेक्ट करतात, टीबी सारखे व्हायरसेस अफेक्ट करतात आणि माणसाची डेथ होते कारण त्याच्यावरती कुठलेही औषध उपचार काम करत नाही. आणि अशा पद्धतीने जेव्हा जेव्हा त्याची डेथ होते त्यावेळेस त्याला म्हणजे HIV मेला असं म्हणण्यापेक्षा तो वेगळ्याच कारणामुळे म्हणते. फॉर एक्झाम्पल तो मरतो टीबीमुळे, मग त्याच्यामध्ये टीबीचं लक्षण दिसतात, सगळं दिसतात, पण HIV काही कुठल्या ऑर्गनवरती काम करत नाही. त्याच्यामुळे ते मरताना तो त्याचा रिपोर्ट तसाच येतो की टीबीमुळे मेला, पण ऍक्च्युली मेला असतो तो HIV मुळे. ही सगळ्यात मोठी गोष्ट. त्याच्यानंतर दुसरा जो महत्वाचा भाग येतो आपला तो असा की HIV जो व्हायरस असतो त्याला आपण म्हणतो ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस HIV व्हायरस. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की तो सिंगल स्टँडर्ड RNA व्हायरस आहे. सिंगल स्टँडर्ड RNA व्हायरस आहे. 100 नॅनोमीटर त्याची डायमीटर असते. ट्रान्समिशन कशामुळे होते, तर असुरक्षित लैंगिक संबंध, त्याच्यानंतर म्हणजे एका व्यक्तीला जर असेल आणि त्याच्यापासून दुसऱ्याला होऊ शकतं, दोघेही निरोगी असतील तर एड्स होणार नाही अर्थातच. डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ ब्लडचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आला, एकमेकाचं ब्लड दिलं गेलं, मदर पासून तिच्या मुलाला होतो. आणि ड्रग जे आहे आपण औषधं वगैरे किंवा सलाईन देतो तर ते इन्फेक्टेड निडल जर असल्या तर त्याच्यामधून तो होत असतो. आता याच्यामध्ये ऑर्गन कुठले कुठले इन्व्हॉल्व्ह असतात असं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये प्रामुख्याने ऑर्गन्स इन्व्हॉल्वमेंट आपण बघितली तर कुठलंही ऑर्गन याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही, पण एंटायर एक सिस्टीम जी आपली इम्युनिटीची स्ट्रक्चरल सिस्टीम आहे त्याच्यावरतीच हा अफेक्ट करतो. तर HIV व्हायरस काय करतो की T4 सेलवरती अफेक्ट करतो. T4 T4 हा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. T4 सेल लिम्फोसाइट्स वरती मेनली ज्याच्यामध्ये व्हाईट ब्लड सेलमध्ये ह्या T4 सेल ज्या असतात त्याच्यावरती तो अफेक्ट करतो आणि T4 लिम्फोसाइटलाच आधी CD4 सेल किंवा हेल्पर सेल असं सुद्धा म्हणतात. T4 सेल किंवा CD4 प्लस सेल किंवा हेल्पर सेल. आता या तीन पैकी कोणाचंही नाव पेपरमध्ये आलं तर आपल्याला त्याचं उत्तर यायला पाहिजे. तर या सेलला तो सेलवरती तो अफेक्ट करतो. एड्स इज नॉट डिसीज, तो कुठला काही आजार नाहीये, कुठलाही त्याच्यामध्ये स्पेसिफिक ऑर्गनला तो काही काम करत नाही, पण हा काय करतो, सिंड्रोम आहे. सिंड्रोम म्हणजे काय, सिंड्रोमचा आणि डिसीजचा अर्थ. आता आपण मगाशी डिसीज बघितलं, आता आपण थोडस सिंड्रोम बद्दल बघूया. डिसीज आणि सिंड्रोम मध्ये काय फरक आहे की डिसीज मध्ये एक पर्टिक्युलर इझनेस म्हणजे अनइझीनेस असतो, त्याला आपण डिसीज डेफिनाईन केलं. पण सिंड्रोम मध्ये काय असतं की ग्रुप ऑफ वेगवेगळे लक्षणं दिसतात, वेगवेगळ्या लक्षणांचा एक ग्रुप असतो, त्याला आपण म्हणतो सिंड्रोम. किंवा त्याला आपण म्हणू का की मेनी डिसीज एकत्र काम करतात त्यावेळेस त्याला आपण सिंड्रोम अशी कंडिशन म्हणतात. आणि मग जेव्हा HIV इन्फेक्शन झालेलं असते, CD4 किंवा T4 किंवा हेल्पर सेलवरती, म्हणजे हा एकच सेल आहे, यापैकी या सेलवरती तो जेव्हा अटॅक करतो HIV व्हायरस, त्यावेळेस ऑर्गॅनिझम ऑपॉर्च्युनिस्टिक ऑर्गॅनिझम, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो संधी साधू. मग हे कोणतं असतात, ट्युबरक्युलोसिसचा व्हायरस, मायकोबॅक्टेरियम हा जो व्हायरस आहे हा स्पेशली अफेक्ट करतो HIV पेशंटमध्ये. आणि काय होतं की या ऑर्गन मध्ये, या अवयवामध्ये त्याच्यामध्ये वाढल्यामुळे तो अपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन वाढतं, म्हणजे टीबीचा इन्फेक्शन वाढतं. आणि मग टीबीचं इन्फेक्शन वाढल्यामुळे काय होतं की त्या पेशंटला त्रास व्हायला सुरुवात होतो. म्हणजे काय होणार, त्याचा वेट लॉस होतो. कुठल्याही ट्रीटमेंट त्याला दिली तर त्या ट्रीटमेंटला त्याच्यावरती काही फरकच पडत नाही. आणि अशा सगळ्या गोष्टी होऊन तो थोडस म्हणजे मरणासन्न अवस्थेकडे तो हळूहळू जात असतो. आणि याला डायग्नोज करण्यासाठी एक टेस्टचं नाव आहे इलायझा एन्झाईम लिंक्ड एम्नोसॉर्बंट ऍसे. इलायझा नावाची टेस्ट करतात HIV साठी. आणि वेस्टर्न ब्लॉट
टेस्ट जी आहे ती पण करतात. आता ATZ नावाचं मेडिसिन जे आहे, ATZ ही व्हायरल ड्रग आहे. व्हायरसेससाठी, व्हायरसच्या आजारासाठी वापरतात. ATZ, ATZ नावाचं ड्रग आहे, हे त्याच्यासाठी वापरतात. ॲझिडोथायमिडिन आणि वेगवेगळे अजून ड्रग्स त्याच्यामध्ये वापरतात आणि त्याच्यामुळे तो एड्स हा कंट्रोलमध्ये आणतात. कंट्रोलमध्ये ठेवण्याचं त्याचं प्रमाण करतात. तसं एड्स एकदा झाला म्हणजे झाला, काही त्याला चान्सेस नाहीये. म्हणून तो होऊ नये म्हणून प्रॉपर केअर घेणं किंवा काळजी घेणं गरजेची असते, एवढंच असतं ते. याच्याशी संबंधित ज्या फॅक्ट्स आहेत, त्या फॅक्ट्स कुठल्या आहेत? तर तर 1 डिसेंबर जो असतो, 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो. नारी पुण्यामधली जी इन्स्टिट्यूट आहे ते याच्यासाठी काम करते आणि नॅशनल लेव्हलवरती नॅको काम करते. NACO दिल्लीवरती नॅको काम करते. ही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि 1986 मध्ये 1986 मध्ये म्हणजे बिफोर आपला जन्म, तेव्हा हा पहिला पेशंट आपला HIV चा सापडला होता इंडियामध्ये, चेन्नईमध्ये. आता त्याला मद्रासमध्ये म्हणायला लागेल. आणि दुर्दैव असं आहे की इंडियामध्ये लार्जेस्ट पॉप्युलेशन आहे HIV लोकांची, कारण आपल्याकडे अजूनही त्याचं वेगळाच विषय आहे तो. ये हो गया एड्स के बारे में. अब दूसरा बात जो है तो आपण पुढचा व्हायरस जो बघूया तो बघूया हिपॅटायटिस. हिपॅटायटिस ज्याला आपण म्हणूया व्हायरल डिसीज आहे. 5 टाइप्स ऑफ व्हायरसेस आर देअर, म्हणजे 5 प्रकारचे हिपॅटायटिस असतात. पहिला जो असतो ABCDE, सोपं सोपं सरळ आहे, ABCDE. आणि त्यातला ए आणि ई जो आहे तो पाणी आणि अन्न याच्यामधनं अ, पसरतो. दुसरं आहे की बी आणि सी आणि डी हे तिसरे जे आहेत हे मॅक्झिममली ट्रान्सफर होतात ब्लड आणि लैंगिक रिलेशन याच्यामधनं. आणि हा होतो कुठे कुठल्या ऑर्गनला? लिव्हरमध्ये होतो. म्हणजे आधीच आपण बघितलं की HIV व्हायरस हा लिम्फॅटिक सिस्टमवरती काम करते, म्हणजे तसं ऑर्गनला कुठल्या काम करत नाही तो. आणि हा लिव्हरला त्रास देतो. याच्यामध्ये लक्षणं काय असतात हिपॅटायटिस जर झाला, तर ते असतं की येलोइश आणि स्टिनिंग स्किन आणि आई. म्हणजे येलोइश स्किन होते, पिवळे डोळे किंवा पिवळा नखं आणि स्किनचा रंग पिवळा होतो. आणि दुसरं असं आहे की डार्क येलो रंगाची युरिन येतं आणि नोशिया, उलटी होते, पोट दुखायला लागतं आणि ॲश कलर फिकल मॅटर येतं, स्टूल येतं. हे सगळे त्याचे हे आहेत. आता हिपॅटायटिसच्या साठी ए आणि बी साठी अवेलेबल आहेत व्हॅक्सिन, पण बाकीसाठी काही अजून नाहीये. हा सगळा हिपॅटायटिसचा विषय. थोडक्यातच हिपॅटायटिस हा फार काही असा म्हणजे HIV इतका डेंजर नाहीये, पण हा व्हायरल असल्यामुळे तो डेंजरच आहे. त्याच्यानंतर आहे पोलिओ. हा आपला महत्वाचा व्हायरस आहे. पोलिओ. पोलिओचा काय विषय आहे? एन्टेरो व्हायरसेसमुळे पोलिओ होतो. ENTERO एन्टेरो व्हायरस. एन्टेरो व्हायरस, एन्टेरो एन्टेरो व्हायरसमुळे पोलिओ होतो. एन्टेरो व्हायरसमुळे पोलिओ होतो. त्याच्यानंतर आहे कंटॅमिनेट फूड आणि वॉटर मधून येतो. कशामधून येतो? तो अन्न आणि पाण्यामध्ये येतं आणि हा अफेक्ट कशाला करतो? सेंट्रल नर्वस सिस्टीम. आता आपण याच्या आधी एक बॅक्टेरिया बघितला. तो कशाला अफेक्ट करतो? पेरिफेरल नर्वस सिस्टीमला. आणि तो बॅक्टेरिया किंवा त्या आजाराबद्दल मला तुमच्याकडनं उत्तर पाहिजे. कोणता आजार आहे तो सांगा. तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. याच्यावरती तुमचा आन्सर मला अपेक्षित आहे. मी वाट बघतोय. जसं हा व्हायरस आणि तो तिकडे बॅक्टेरिया होता आणि मी त्याचं नाव पण तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला गेस करायचं आहे, की तो व्हायरस आपल्या नाक गळून पडणं किंवा बोटाचे तुकडे गळून पडणं याच्यावरती काम करतो बॅक्टेरिया.
किती लोकांना आठवतं? अ, तर चुकलेला आहे. पण हरकत नाही, देण्याचा प्रयत्न केला. आपण बघितलं होतं लेप्रसी. लेप्रसीचा जो आहे, म्हणजे त्याला महारोग, कुष्ठरोग असं म्हणतात. लेप्रसी. बरोबर? आमटे. त्याला रिलेट करायचं, कुष्ठरोगांची सेवा करणारे आमटे. बरोबर? तर ते जो आजार आहे, तो पेरिफेरल नर्वस सिस्टम वरती काम करतो, पीएनएस वरती. आणि हा जो आजार आहे, हा काम करतो सेंट्रल नर्वस सिस्टम वरती, पोलिओ. मग याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये अपंगत्व येतं, लुळं पांगळं होतं माणूस. म्हणून दो बूंद जिंदगी की अमिताभ बच्चन जी म्हणत असतात. आणि ते दो बूंद जे आहेत ना, ते लुळं पांगळं होऊ नये, सेंट्रल नर्वस सिस्टम खराब होऊ नये, म्हणून आम्ही तुम्हाला रस्त्यावर, गव्हर्नमेंटच्या बस स्टँडवर, आता अजून कुठे कुठे तुम्हाला जिथे वाटेल तिथे तुम्हाला पोलिओ डोस द्यायचा प्रयत्न करतोय. पण तुमचं काम आहे, तुम्हालाच कळत नाही पोलिओ घेतला पाहिजे. तर गव्हर्नमेंटनं काय प्रत्येकाच्या घरी जाऊन 2 थेंब द्यायचं ठरवलं तरी लोक काय ऐकत नाहीत. पण ठीक आहे, चाललंय, गव्हर्नमेंटच्या पद्धतीने काम करतंय आणि चांगलं काम करतंय. तो याचं ट्रान्समिशन कशामुळे होते? पोलिओ व्हायरसचं, एन्टेरो व्हायरसचं. तर ते होते कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटरमुळे. याच्यामध्ये काय सिम्प्टम्स असतात? सिम्प्टम्स असतात, ताप येते, घसा दुखतो, त्याच्यानंतर वीकनेस येतो आणि त्याच्यानंतर काय होतं, की पाय जे असतात त्याला पण त्रास होतो. आता याच्यामध्ये 2 प्रकारचे व्हॅक्सिन्स पण साल्क व्हॅक्सिन आणि सॅबिन व्हॅक्सिन, असे 2 प्रकारचे व्हॅक्सिन सध्या अवेलेबल आहेत. इंजेक्शन पण देतात आणि या व्हॅक्सिन आता सध्या अ, काम करत आहेत. त्याच्यानंतर आहे पुढचं जे आहे, सगळ्या म्हणजे 1994 पासून साधारणतः या व्हॅक्सिनला घालवण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा तो प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये पोलिओ निर्मूलनाचं काम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करत आहे. आणि त्या अनुषंगाने हा सगळा विषय आहे. त्याच्यानंतर आहे की ऑल चिल्ड्रन जे आहेत, किंवा बेबी किंवा बॉईज आहेत, बिलो 5 इयर्स जे आहेत, त्यांना आपण हा डोस देतो. 6 महिन्याच्या 6 वीक्स अपार्टच्या याने ते डोस दिले जातात. आणि पोलिओ वॉज इरॅडिकेटेड फ्रॉम इंडिया, सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे की पोलिओ इंडियामधनं कायमचा गेलेला आहे 2014 मध्ये. पण तरी जून 2000 मध्ये ते कुठेतरी पोलिओ सारखं एक लक्षण दिसलं, आणि म्हणून परत आपण पल्स पोलिओ मिशन वाज लॉन्च केलं 1995 मध्ये. आणि आता सध्या पल्स पोलिओ मिशन चालू आहे. आणि पल्स पोलिओ मिशनचे हे आहेत ते अ, अमिताभ बच्चनजी त्याच्यावरती काम करतात. त्याच्यानंतर आपण बघूया, मी तुम्हाला एक सिंपल प्रश्न असतो, जितक्या लोकांना या प्रश्नाचं उत्तर दिलं त्या लोकांना मी समजणार त्याचे रोग कळलेले आहेत, आणि हे तुमचे आमचे रोग आहेत, त्याच्यामुळे कळलेच पाहिजे, पेपरच्या दृष्टीने जरी नाही विचार केला तरी. स्वाईन फ्लू स्वाईन फ्लू हा आजार H1N1 नावाच्या व्हायरसमुळे होतो. स्वाईन फ्लू हा आजार H1N1 नावाच्या व्हायरसमुळे होतो. H1N1 नावाच्या व्हायरसमुळे होतो. आय एम रिपीटिंग अगेन. स्वाईन फ्लू हा आजार H1N1 नावाच्या व्हायरसमुळे होतो. आणि हा H1N1 जो आहे, H1N1 जो आहे, हा आजार जो आहे, किंवा स्वाईन फ्लू हा आजार जो आहे, हा इपिडेमिक आहे, एंडेमिक आहे, का पॅन्डेमिक आहे? जर ज्याला करेक्ट उत्तर दिलं, तो यावर्षी प्रिलिम पास. चलो बताइए. स्वाइन फ्लू हा आजार इपिडेमिक आहे, एंडेमिक आहे, का पॅन्डेमिक आहे? 1 मिनिटाचा विचार करायला वेळ.
एकालाही सांगता येत नाही उत्तर. अत्यंत दुर्दैवी बाब आहे ही. एंडेमिक नाही ना, आज उत्तर चुकतंय शुभम तुमचं. आपण बघितलं पॅन्डेमिक, एंडेमिक आणि इपिडेमिक, बरोबर? पॅन्डेमिकचा अर्थ काय होतो? जगभर असणारे. वर्ल्ड वाईड, WWF, वर्ल्ड वाईड फंड असं जे असतं ना, ते वर्ल्ड वाईड असतं. म्हणजे आजकाल पिक्चर रिलीज झाले तर वर्ल्ड वाईड डायरेक्ट WW वरती रिलीज होतात सगळीकडे पूर्ण जगात. तर तो जो असतो तो पॅन्डेमिक असतो. दुसरा असतो आपला एपिडेमिक, त्याला म्हणतो आपण साथीचे रोग. म्हणजे त्याची साथ येते, एका ठिकाणी आली की दुसऱ्या ठिकाणी येते आणि ती साथ जाते. तो झाला आपला साथीचा रोग, म्हणजे इपिडेमिक मध्ये. आणि तिसरा असतो एंडेमिक, म्हणजे खूपच छोट्याशा भागामध्ये तो असतो. आपण त्याच्यामध्ये बघितला फॅलेरियासिस, हत्तीचा पाय, हत्तीसारखा पाय होतो एकाचा, सुचतो, त्याला म्हणतो आपण फॅलेरियासिस, हत्ती रोग. आता तो महाराष्ट्रातही त्याच्या मध्यंतरी 1-2 पेशंट सापडले असं वाचलं होतं पेपरात, पण ते काही माहिती नाही आपल्याला. पण तो सगळीकडे आढळतच नाही, खूप रेअर आढळतो. आणि एखाद्या एरियात जर आढळला तर तिथे लगेचच गव्हर्नमेंट ऍक्शन घेऊन ते तिथला एरिया साफ करून, स्वच्छ करून त्याला फॅलेरियासिस कायपचा गाय घालवण्याचा प्रयत्न करत असते. तर हा झाला दुसरा. तर आता H1N1 जो आहे किंवा स्वाईन फ्लू हा जो आहे, हा जगभर आला होता. त्याच्यामुळे हा पॅन्डेमिक आहे. सगळीकडे होता, म्हणजे अमेरिकेतही होता आणि आपल्याकडेही तिकडूनच आला. त्याच्यामुळे हा पॅन्डेमिक आहे. ट्रान्समिशन काय आहे? हवेमधून त्याचं ट्रान्समिशन होतं. रेस्पिरेटरी सिस्टीमला हा अफेक्ट करतो. त्याच्यामध्ये काय, ताप येतो, खोकला येतो, चेस्टमध्ये अस्वस्थता होते आणि हे सगळं होतं. आणि त्याची मार्च 2009 मध्ये व्हॅक्सिन सुद्धा सापडली, म्हणजे हे केली. आणि ती आहे ट्रिपल व्हॅक्सिन आहे. वॅक्सिग्रिप नावाची व्हॅक्सिन आहे, ती सापडलेली आहे, म्हणजे शोधलेली आहे. आणि ट्रीटमेंट याच्यामध्ये जे असतं ते असतं टॅमिफ्लू. टॅमिफ्लू नावाच्या ज्या गोळ्या असतात त्या याच्यासाठी दिल्या जातात. आता पुढचा जो व्हायरस आहे तो आहे, इथपर्यंत हा झाला आपला आताचा व्हायरस, ज्याचं नाव होतं काय नाव त्याचं, स्वाईन फ्लू. आता नेक्स्ट व्हायरस आहे आपला पुढचा, तो आहे व्हायरस किंवा त्या आजाराचं नाव आहे रॅबीज. इंटरेस्टिंग आहे. आजाराचं नाव आहे रॅबीज आणि होतो कशाने? रॅबिडो व्हायरसमुळे. रॅबिडो व्हायरस याच्यामध्ये नेहमी सिमिलॅरिटी असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हायरसचं नाव, बॅक्टेरियाचं नाव आणि त्या आजाराचं नाव यांच्यामध्ये सिमिलॅरिटी असतात. बॅक्टेरियाचं नाव बॅक्टेरियाच्या आजारासारखं असते, म्हणजे त्याचं भाऊभाऊच वाटतात ते एकमेकाचे. लक्षात. आता फार रेअर मध्ये असं होते, म्हणजे आता हा स्वाईन फ्लू आहे, याचं नाव स्वाईन फ्लू आहे आणि व्हायरसचं नाव याच्यावर, म्हणजे दोन्ही वेगळं वेगळं वाटतं. पण रॅबीज आहे, रॅबिडो व्हायरसमुळे होतो. मग याचं काय ट्रान्समिशन कसे होते? तर कुत्ते बिल्ली के काटने से आजार होता है. रॅबीज ऑलवेज तिच्या तोंडातून, त्या सलायवा मधून आपल्या बॉडीमध्ये जातो. त्या अॅनिमलला जर रॅबीज झालेला असेल किंवा माकड असेल, ससा असेल, लोक घरात कुत्रे पाळतात किंवा जे वेगळे अॅनिमल करतात, मांजर असेल, या सगळ्या मधला जर तो रॅबीज व्हायरस झालेला आत त्यांच्या बॉडीमध्ये असेल आणि ते जर आपल्याला चावलं, तर तो रॅबीज व्हायरस त्याच्या सलायवा मधून आपल्या मध्ये जातो, म्हणजे जखम चावले आणि तिथून तो आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो. आता याच्यामध्ये काय होतं, परत लक्षात घ्यायचं की याच्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती तो अटॅक करतो. सेंट्रल नर्वस, पेरिफेरल वर नाही, सेंट्रल नर्वस सिस्टीम वर अटॅक करतो. मग सेंट्रल नर्वस सिस्टीम वर अटॅक केलं की त्याचं सगळं सिस्टीमच बिघडून जाते. कुणाची? ज्याला रॅबिसने अटॅक केलेला ज्याच्या. तर पहिलं तर त्याला होतो हायड्रोफोबिया. पहिला तर त्याला होतो हायड्रोफोबिया. फोबिया म्हणजे भीती, फोबिया म्हणजे भीती आणि हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती. आता आपल्या सगळ्यांना जो असतो तो असतो अभ्यासोफोबिया, म्हणजे कशाची? अभ्यासाची भीती. एकदा तो फोबिया निघून गेला, आपला अभ्यासोफोबिया गेला, समजण्यासाठी स्टडी फोबिया किंवा अभ्यासोफोबिया. हा फोबिया निघून गेला की आपल्याला काय भीती वाटणार आहे का अभ्यासाची? नाहीये, रोजच अभ्यास करतो, करायला लागतो. असं सुरुवातीला भारी जातं, तसं ते असतं.
तर त्याला होतो हायड्रोफोबिया, म्हणजे पाण्याची भीती त्या आजारामध्ये वाढते. म्हणजे एकदमच त्याला पाण्याची भीती वाटायला लागते. कुठे पाणी दिसले की तो घाबरून जातो. बऱ्याच केसेसमध्ये तो कुत्र्यासारखा पण आवाज बिवाज काढतो, असं पण होते. मग समजा विकनेस होतो, हे सगळे त्याचे लक्षणं आहेत. आणि हे सगळे लक्षणं 90 ते 175 दिवस दिसतात. 90 ते 175 दिवस हे लक्षणं दिसतात. ही त्याची एक दुसरी बाब. त्याच्यानंतर आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, की नेक्सलाईन आणि रॅबीज व्हॅक्सिन आता आलेल्या आहेत. हे सगळं अ, लक्षात ठेवायचं. तर आता आपण पोलिओ, हेपॅटायटिस, स्वाईन फ्लू, रॅबीज आणि एच-आय-व्ही एवढे व्हायरस आपण आज कव्हर केलेले आहेत. पोलिओ, हेपॅटायटिस, स्वाईन फ्लू, रॅबीज आणि एच-आय-व्ही. या व्यतिरिक्त आपण व्हायरस म्हणजे काय ते पण बघितलेलं आहे. आणखी 1-2 व्हायरसेस आहेत. ते आता छोटे-मोठे आहेत, पण त्यांना आपण कव्हर करायला लागेलच. ते आपण कव्हर करूयात. तो व्हायरस आहे चिकन पॉक्स. तो व्हायरस आहे चिकन पॉक्स. मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो कांजण्या. अभी इसका नाम है व्हेरिसेला झोस्टर. व्हेरिसेला झोस्टर. व्हेरिसेला झोस्टर म्हणजे कांजण्याचा व्हायरस. चिकन पॉक्स त्याला म्हणतात कांजण्या. दुसऱ्याचं व्हायरसचं नाव आहे व्हेरिसेला झोस्टर. ट्रान्समिशन आहे ड्रॉपलेट्स किंवा डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट. ज्याला कांजण्या झाल्या, ते आपल्याला जर आयुष्यात कधीच झालेल्या नसतील, आपण जर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो, तर समजायचं आपल्याला कांजण्या झाल्या. तर तशा त्या होत नाहीत. दुसरं आहे ऑर्गन त्याच्यामध्ये होतं, फक्त स्किनला रॅशेस येतात. तोंडात पण रॅशेस येतात, इतकं त्याचं हे हाय ग्रेड फीवर येते, डोकं खूप दुखते आणि असे वॉटरी फोड येतात, स्किनवरती बबल्स येतात. आणि त्याला एक व्हॅक्सिन पण आलेली आहे, अँटी व्हेरिसेला व्हॅक्सिन. आता या डिसीजची एकच खुबी आहे, ज्या माणसाला एकदा काजण्या झाल्या आयुष्यात, तर आयुष्यात परत कधीही काजण्या येत नाही. सिंगल टाइम शॉट. एकदा काजण्या येतात, परत काजण्या येत नाही. हे झाला चिकन पॉक्स. लक्षात, याला म्हणतात चिकन पॉक्स. दुसरा आहे स्मॉल पॉक्स. तर स्मॉल पॉक्स व्हायरस जो आहे, तो तयार होतो, तो होतो, त्याचा व्हायरस जो आहे स्मॉल पॉक्सचा, तो आहे व्हॅरिओला. व्हॅरिओला. स्मॉल पॉक्स, ओला गाडीपासून लक्षात ठेवायचं, ओला गाडीत बसलं की व्हॅरिओला होतो, म्हणजे स्मॉल पॉक्स होतो. व्हॅरिओला. ट्रान्समिशन काय, ड्रॉपलेट्स आहे. दुसरं काय, ऑर्गन काय, स्किन इन्व्हॉल्व. सिम्पटम्स काय, फिवर येतो, फिवर, रॅशेस येतात पूर्ण बॉडीवर आणि ब्लाइंडनेस सुद्धा येऊ शकतो. ट्रीटमेंट काय, त्याला व्हॅक्सिन आहे, स्मॉल पॉक्स व्हॅक्सिन आहे. एडवर्ड जेन्नर यांनी ते स्मॉल पॉक्स व्हॅक्सिन डेव्हलप केली आहे. आणि स्मॉल पॉक्स जो आहे, देवी जो आहे, हा कम्प्लिटली इरॅडिकेटेड झालेला आहे इंडियामधनं. आता आपल्याला काही त्याला घाबरायचं नाहीये. कम्प्लिटली इरॅडिकेटेड झालेला आहे. 1975 मध्ये त्याचा एक पेशंट सापडला होता बांगलादेशमध्ये, आणि तिला व्हॅक्सिन दिलं, म्हणजे शेवटचं व्हॅक्सिन दिलं दिलं होतं. पण आपल्याकडे आता त्याच्यावरती काही इंडियामध्ये काही तसं स्मॉल पॉक्स किंवा देवीचा पेशंट काही आपल्याला सापडत नाही. पण दॅट वॉज व्हेरी डेंजर डिसीज, किंवा स्मॉल पॉक्स जर झाला तर डोळेच जात होते. तर ओव्हरऑल हे सगळं आहे. आता याच्यातले उरलेले जे व्हायरसेस आहेत ते आपण उद्या बघूयात. आणि हा टेक्निकल इश्यू जर सॉल्व्ह झाला तर डायग्राम सगळ्या तुम्हाला मला दाखवता येतील. ते पण आज सरांशी बोलून घेतो. व्हायरसेस, आणि उद्या आपलं कम्प्लीट बायोलॉजी एंड होणार आहे. संपलं बायोलॉजी. तर बायोलॉजी आणि हायजीन 2 टॉपिक आपले संपलेले आहेत. उरलेले 2 टॉपिक केमिस्ट्री आणि फिजिक्स फक्त राहिलेलं आहे. तिथून आपण सुरू करूया. तर उद्याचं मला सेशनचा टायमिंग बहुतेक 11 ते 1 आहे. पण बघूया काय आहे, मेसेज मध्ये आहे त्याप्रमाणे आपल्याला जायला लागेल. तर फंगस, प्रोटोझोआ आणि हे त्याच्यानंतर येतं नॉन कम्युनिकेबल डिसीजेस जे आहेत, म्हणजे कॅन्सर जे आहे,
ते सगळं आपल्याला उद्या बघायचं आहे. डाऊन सिंड्रोम, हिमोफिलिया, सेक्स क्रोमोझोम्सच्या रिलेटेड डिसीजेस जे असतात, आणि ब्लड ग्रुप वरती प्रश्न आयोगाने 100% विचारलेला आहे. तर त्याच्याशी रिलेटेड काय असलं, अँटीजेन ए काय, बी काय, त्याच्यामुळे कोणता आजार होतो ते आपण सगळं बघू. ए आलं की बी आलं की काय, त्याचा चार्ट आणि ते सगळं उद्या आपण कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर आपलं सगळं हे संपून जाईल आणि मग होईल केमिस्ट्री. कन्सेप्ट तिथून चालू होतील. केमिस्ट्रीच्या पहिल्या सेशनमध्ये एंटायर कन्सेप्ट आपण समजून घेऊ आणि दुसऱ्या सेशनमध्ये त्याची अप्लिकेबिलिटी, आणि 2 सेशनमध्ये हे झालं की मग नंतर आपण त्याचे आतापर्यंतचे विचारलेले प्रश्न, आता बायोलॉजी संपलं, आता बायोलॉजीवर आतापर्यंत आलेले प्रश्न आपण एका सेशनमध्ये डिस्कस करू. पण उद्याचा सिलेबस झाल्यानंतर म्हणजे 2011 पासून 2021 पर्यंत आलेले सगळे प्रश्न मी कव्हर करणार आहे. त्याच्यामध्ये एकही प्रश्न त्याच्यातला सोडणार नाही. आणि मला आठवतं मी एक पुस्तक लिहिलेलं त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये माझ्या एका प्रकाशनाच्या पुस्तकात माझे प्रश्न काही छापून आलेले आहेत, तर ते पण आपण करू कव्हर, म्हणजे काही उरणार नाहीये. आणि राहिला प्रश्न असा आहे की क्वेश्चन आन्सरचं जे आहे, तर ते आपण क्वेश्चन आन्सर ऍक्च्युली आयोगाचेच उचलणार आहोत, म्हणजे आयोगाने विचारलेलेच घेणार आहोत. त्यामुळे त्याला काही फारसं वेगळं मटेरियल देण्याची गरज नाहीये. पण जर नसेलच कोणाकडे, तर आपण तेही प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करू. ओके, तर या ठिकाणी आपण थांबूया. पण काही सोडणार नाही एवढं निश्चित आहे. पुढचा कुठलाही भाग सिलेबसमध्ये जो आहे किंवा जो आपल्याला आवश्यकच आहे, करावाच लागणार, त्यातला कोणताही एक छोटा छोटा टॉपिकही सोडणार नाही, एवढं आहे. एका सेशनमध्ये आपण बॉटनी कंप्लीट करू आणि हायजीन आणि बायोलॉजी मोस्ट पार्ट आपण कव्हर केलेला आहे, जवळजवळ सगळा. आता मी तुम्हाला एक रिकमेंड करेल, ते गोष्ट करायची आहे की ज्या सिक्वेन्सने आपण शिकलो त्याच सिक्वेन्सने, म्हणजे सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा सेल पासून, सेल, टिश्यू कल्चर, टिश्यू ऑर्गन, तिथून मग वेगवेगळ्या सिस्टीम्स, आणि नंतर मग हे आजार, असं तुम्हाला मार्केटमध्ये जे काही अवेलेबल पुस्तक असेल त्या पुस्तकातून वाचा. ज्याला मराठी किंवा हिंदी कुठल्या भाषेमध्ये वाचता येत असेल त्या भाषेत वाचा. सायन्समध्ये काही फार फरक पडत नाही, कारण ते आपण काय असं मराठीला वेगळा शब्द त्याला शक्यतो वापरतच नाही. जे शब्द पेपरात छापून येतात ऍक्च्युअली आयोगाच्या ट्रान्सलेटेड असतं, त्यामुळे फार त्याच्यात भाषेची अडचण येत नाही. तर कुठलंही पुस्तक घेऊन विसरण्याच्या पूर्वी वाचा, नाही तर परत परत शून्य तेच ते करायला लागेल. असं नको व्हायला. तर एवढ्यावरती आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद सगळ्यांचा, मनापासून आभार. एवढ्या सहनशीलतेने तुम्ही सायन्स शिकलात. पुढच्या लेक्चरमध्ये परत भेटूया.